नमस्कार. सत्व साप्ताहिक मिलन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण दर सोमवारी रात्री 9 वाजता असं एक सेशन घेतो, ज्याचा मुख्यतः उद्देश मानसोपचार, मानसिक स्वास्थ्य, मानसिक अस्वास्थ्य झालं तर त्यामुळे होणारे शारीरिक त्रास याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं, जागृती वाढवणं हा आहे. आज आपण याच अनुषंगानं जे सेशन घेणार आहोत त्याचे वक्ते आहेत नीरज नानल. नीरज नानल हे माझे चांगले मित्र आहेत आणि ते फायनान्शियल प्लॅनर म्हणून व्यवसाय करतात. रजिस्टर्ड फायनान्शियल प्लॅनर म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करायची याचा सल्ला ते लोकांना देतात आणि त्यांचा 100 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे 100 कोटी रुपये जवळजवळ 100 पेक्षा अधिक माणसांचे त्यांनी कसे गुंतवायचे याचा सल्ला दिलेला आहे. आणि हे पैसे गुंतवताना ते एकूणच लाईफ पर्पज याबद्दल त्यांच्या क्लायंटशी चर्चा करतात आणि त्या संदर्भात ज्यांनी ही पहिल्यांदा चळवळ सुरू केली, जॉर्ज किंडर, ज्यांनी जगभर लाईफ प्लॅनिंग चळवळीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, तर नीरज सर हे त्यांचे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहेत. जॉर्ज किंडर हे स्वतः भारतात आलेले होते आणि त्यावेळी नीरज सर यांचा खूप मोठा त्यामध्ये वाटा होता. तर हे त्यांचा व्यवसाय म्हणून, पण त्यांचं खरं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण जे त्यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचा आरईबीटीचा खूप सखोल अभ्यास आहे. आरईबीटी मी IPH मध्ये शिकलो आणि त्यामधलं वाचन करून मला जे काही नॉलेज मिळालं नाही ते नीरज सर यांच्याशी मी ज्यावेळी गप्पा मारतो त्यावेळी मला ते मिळतं. आणि त्यामुळे नीरज सर त्या अर्थानं सायकोथेरपिस्ट नाहीत. म्हणजे अँझायटी, डिप्रेशन असलेल्या व्यक्तीला ते आरईबीटी वापरून अशी काही थेरपी देत नाहीत. पण अशी थेरपी देणारे अनेक थेरपिस्ट माझ्या ओळखीचे आहेत आणि मी असं म्हणू शकतो की त्या थेरपिस्ट पेक्षा देखील नीरज सरांचं आरईबीटी मधलं जे काही नॉलेज आहे हे अधिक सखोल आहे. अल्बर्ट एलिस यांच्याबद्दलच्या अनेक कथा त्यांना माहिती आहेत. अल्बर्ट एलिस यांच्याकडून जे आरईबीटी शिकले, किमो फडके, आणि ज्याने भारतात आरईबीटी प्रथम आणली, त्या किमो फडकेंचं वर्कशॉप नीरज नानल यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आज जे अल्बर्ट एलिस यांचे शिष्य म्हणून जे काही काम करतात, रेग्युलर वर्कशॉप घेतात, त्यांच्याशी सुद्धा नीरज नानल यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि त्यामुळे आरईबीटी विषयी त्यांचं जे ज्ञान आहे ते खूपच सखोल आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांनी विपश्यना शिबिर केलेलं आहे आणि आता म्हणजे त्यांच्या वडिलांमुळे ते माइंडफुलनेसच्या संपर्कात आले. त्यांच्या वडिलांनी प्रथम आपला प्रोग्राम घेतला होता आणि नंतर नीरज सरांनी प्रोग्राम घेतला आणि विपश्यना आणि माइंडफुलनेस याचा देखील आता ते खूप चांगला सखोल अभ्यास करतात. त्यातल्या वेगवेगळ्या माणसांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्यामुळे आरईबीटी आणि माइंडफुलनेस यांचा असा तौलनिक विषय मांडायला त्यांच्या इतकी दुसरी योग्य व्यक्ती असणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि त्यामुळे आज आपलं सर्वांना आपल्याला खूप चांगली संधी आहे की आरईबीटीचा उपयोग करणारे, स्वतःच्या आयुष्यात उपयोग करणारे आणि आता माइंडफुलनेसचा देखील नीट समजून घेऊन उपयोग करणारी अशी एक व्यक्ती आज आपल्याशी संवाद साधणार आहे. ते आपला विषय मांडतील आणि त्यानंतर आपण त्यांच्याशी प्रश्नोत्तर करू शकतो. ते त्यांना अधिक आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या मनात आरईबीटी बद्दलचे असतील, माइंडफुलनेस बद्दलचे असतील, ते तुम्ही अवश्य तयार करून ठेवा. त्यांचं बोलणं झालं की आपण प्रश्नोत्तरांचं सेशन सुरू करू. तर मी नीरज नानल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं बोलणं सुरू करावं.
येस. सो धन्यवाद डॉक्टर यश, तुम्ही केलेल्या छान इंट्रोडक्शन बद्दल. पण मला पहिले हे सांगायचं आहे की मी कोणी एक एक्सपर्ट म्हणून याच्यामध्ये बोलायला आलेलो नाहीये, तर मी तुमच्यातलाच एक आहे. आणि हा सगळा प्रवास जो आहे आपल्या वर काम करण्याचा, त्याच्यात आपण सगळे सहप्रवासी होत, या अर्थाने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी माझा अनुभव सांगणार आहे, मला जी माहिती मिळाली, मला ज्या मर्यादा वाटल्या प्रत्येक ह्याच्यातल्या, आणि मला त्याचा काय उपयोग झाला आणि कुठे नाही झाला, याच्यावर आपण बोलणार आहोत. तर जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत तर मला विषय सांगायला जास्त सोपं पडेल. तर ते प्रश्न उत्तरासाठी आपण वेगळा वेळ देणारच आहोत, पण मला सुरुवातच काही प्रश्नांनी करायची अशी की तुम्हाला, आज तुम्ही सगळेजण अटेंड करताय तर काही अपेक्षेने अटेंड करत असाल हे सेशन, तर तुम्ही जर मेसेज बॉक्समध्ये किंवा बोलून सुद्धा असं सांगू शकलात की तुमची काय अपेक्षा आहे या सेशन मधनं, तुम्हाला काय ऐकायचं आहे, तुम्हाला कुठली गोष्ट महत्वाची वाटते जी तुम्हाला या सेशन मधनं ऐकायची आहे, तर ते जास्त फायद्याचं होईल. कारण आपल्याला काय इथे एक लेक्चर द्यायचं नाहीये, म्हणजे नुसतं ज्ञानाचं भांडार ओपन नाही करायचं, तर तुम्हाला आणि मला याचा रोजच्या जीवनात उपयोग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने तुम्हाला मी विनंती करतो की तुम्हाला या सेशन मधनं काय अपेक्षित आहे. सो आयदर तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही मेसेज बॉक्समध्ये मला डायरेक्ट मेसेज करू शकता. सो आपण एक 2-3 मिनिटं याच्यासाठी देऊया. सो तुम्ही सांगू शकता. हा सर, कोणी सांगितलं तर चांगलंच आहे, पण मला वाटतं की असं कोणी फार विचार करून आलेले असतील असं नाही की आपली काही. हरकत नाही, हरकत नाही. तो आपण मी असं अज्युम करतो की तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी अजून एक 2 मिनिटं देतो की तुम्हाला नक्की अपेक्षा काय आहे या सेशन मधनं, नाही तर मग आपण सुरुवात करूया. माझी अपेक्षा अशी आहे की आरईबीटी आणि माइंडफुलनेस या दोन्हीच्याही मधलं जे काही साम्यता आहे, काही गोष्टी हम्म, समान आहेत, हम्म, त्या मी सांगाव्यात. त्याचबरोबर हम्म. त्यातली जी काही वेगळेपणा आहे दोन्ही मधला, आणि दोघीचीही काही लिमिटेशन आहे आणि काही स्ट्रेंथ हो, अशी आहे, तर ते बरोबर. अधिक स्पष्ट करावं. धन्यवाद, धन्यवाद डॉक्टर. ओके. सो आपण आता सुरुवात करूया. सो पहिले मला सुरुवात अशी करावीशी वाटते, आणि ती अशी करावीशी वाटते की अल्बर्ट एलिस बद्दल किती लोकांना माहिती आहे, अल्बर्ट एलिसचं नाव किती लोकांनी ऐकलंय, किंवा आरईबीटी बद्दल किती लोकांनी ऐकलंय. तर अल्बर्ट एलिसचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून मी हे सांगितलं. तर मी स्वतः त्याचं स्वतःचं आयुष्य पाहून अचंबित झालो की ज्या पद्धतीने तो आयुष्य जगला. काही लोक रिप्लाय देत आहेत, सो थँक्यू. कारण हे इंटरॅक्टिव्ह होणं गरजेचं आहे, कारण हे तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी आहे, त्याचा उपयोग होणं गरजेचं आहे. सो अल्बर्ट एलिस बद्दल मी काही गोष्टी सांगू इच्छितो. सो पहिली गोष्ट आहे, अल्बर्ट एलिसचा जन्म झाला. अल्बर्ट एलिस त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये मोठा झाला. आणि अल्बर्ट एलिसचा त्याच्या आयुष्याबद्दल पाहायचं असेल तर मी अल्बर्ट एलिस हे अंजली जोशींचं एक सुंदर पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि त्याचबरोबर अल्बर्ट एलिसनी स्वतःची बायोग्राफी लिहिलेली आहे, त्याचं नाव आहे ऑल आउट. ती इंग्रजीमध्ये आहे, ती पण तुम्ही बघू शकता. पण त्यातले जे महत्वाचे गोष्टी आहेत ते मला सांगणं गरजेचं आहे की जेव्हा त्यांनी त्याच्या सायकोथेरपिस्ट म्हणून प्रवास चालू केला, तेव्हा त्यावेळेची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये फ्रॉइड चा पगडा प्रचंड होता. पूर्ण व्यवस्थेवर त्याचा पगडा होता. आणि सायकोथेरपी म्हणलं की सायको अनालिसिस असं घट्ट समीकरण झालेलं होतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की अल्बर्ट एलिसला सुद्धा ते अ, असंच वाटायचं सुरुवातीला की सायको अनालिसिसनी आपल्याला खूप फायदा होईल, आपल्या पेशंटला खूप फायदा होईल, आणि म्हणून तो स्वतः सुद्धा त्याच्याकडे आकृष्ट झाला. आणि त्यांनी सायको अनालिसिस शिकला. तो 6 वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. पण हळूहळू हळूहळू त्याला सायको अनालिसिसच्या मर्यादा दिसायला लागल्या. म्हणजे आपल्या आजच्या भावनिक अस्वास्थ्याचं कारण आपल्या लहानपणामध्ये शोधणं सतत, हे त्याला अवैज्ञानिक वाटायला लागलं.
आणि त्याला ते इफेक्टिव्ह पण दिसत नव्हतं. त्याला असं दिसत होतं की त्याच्या पेशंटमध्ये त्याच्यामुळे काही फार बदल होत नव्हते. आणि मग तेव्हा त्याचं जी आवड होती फिलॉसॉफी, ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला बुडवून घेतलं की वेस्टर्न फिलॉसॉफी, ईस्टर्न फिलॉसॉफी, आणि त्याच्यावर काही इन्फ्लुएन्सेस पण झाले. ऍडलर, कॅरेन हॉर्नाय यांचा पण त्याच्यावर पगडा होता. पण त्यांनी प्रचंड त्याचं वाचन होतं आणि त्याच्यामधनं त्याला ग्रीक फिलॉसॉफर एपिक्टिटस याचं एक वाक्य खूप मनाला भावलं. आणि ते असं होतं, ज्याच्यावर अख्खी आरिबिटी उभी आहे. ते वाक्य असं होतं की पीपल आर नॉट डिस्टर्ब बाय थिंग्स, बट दे आर डिस्टर्ब बिकॉज ऑफ द व्ह्यू विच दे टेक अबाउट इट. म्हणजे याचा मराठी अनुवाद असा की लोक बाह्य परिस्थितीमुळे, बाह्य व्यक्तींमुळे स्वतःला डिस्टर्ब डिस्टर्ब होत नाही, तर त्याबद्दल त्यांचा जो दृष्टिकोन असतो त्याच्यामुळे ते अस्वस्थ होतं. आणि ह्याच्यानंतर त्यांनी प्रचंड काम करून आरईबीटीचा मुहूर्तमेढ रोवली. हा त्याचा थोडासा इतिहास आहे. त्याच्या कामाचं महत्व असं आहे की त्यांनी सायकोथेरपीची सगळी मुवमेंटलाच वेगळी दिशा दिली. कारण तोपर्यंत फ्रॉइडियन सायकोथेरपी ही खूप वेल एस्टॅब्लिश्ड होती आणि त्याच्या पूर्ण सत्तेला त्यांनी आव्हान दिलं. आणि प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्याची थेरपी, जी आता सर्वसाधारणपणे जगामध्ये सीबीटी या नावाने ओळखली जाते, आणि मोस्ट ऑफ द सायकोथेरपिस्ट टुडे आर युझिंग सीबीटी ॲज अ मोस्ट प्रिफर्ड थेरपी. सो हा थोडासा त्याचा इतिहास आहे, ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी. पण आता आपण मूळ विषयाकडे येऊया, आणि ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉट इज इन इट फॉर मी, माझ्यासाठी काय. तर आरईबीटीचा जो सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे, जो आपल्याला डे टू डे आयुष्यामध्ये खूप महत्वाचा ठरू शकतो, आणि तो म्हणजे सिच्युएशन डज नॉट क्रिएट इमोशन. म्हणजे बाह्य परिस्थिती किंवा व्यक्ती आपल्या भावना तयार करू शकत नाहीत. तर आपल्या भावना आपण ज्या पद्धतीने विचार करतो, ज्या पद्धतीने आपण आपली ऍटिट्यूड आहे, आपला दृष्टिकोन आहे, त्यांनी आपल्या भावना ठरतात. आता हे वाक्य ऐकायला छान वाटतं, पण किती लोक बिलीव्ह करतात त्याच्यावर? किती लोकांना असं वाटतं की बाह्य परिस्थिती आणि व्यक्तीमुळे आपल्या भावना तयार नाही होत? म्हणजे अगदी सोपं उदाहरण, की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला शिवी दिली आणि तुम्हाला राग आला, तर शिवी दिल्यामुळे तुम्हाला राग येतो का? तुमचं पार्टिसिपेशन झालं तर आपल्याला विषय जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवता हा, येईल. तुम्ही मी मी मेसेजमध्ये थोड्या हे करतो की ज्यांना असं वाटतं की शिवी दिली म्हणजे राग येतो, त्यांनी येस असं टाईप करा, आणि ज्यांना असं वाटत नाही त्यांनी नो टाईप करा. काही लोक येस म्हणतायत, काही लोक नो म्हणतायत. सो आपल्याला आता हे समजून घेतलं पाहिजे की हा जो त्याचा एक महत्वाचा शोध होता, म्हणजे डिस्कवरी होती, ती अधिकरण काही फिलॉसॉफर्सनी मांडलेली होती, पण त्यांनी ज्या प्रिसाइजली ती मांडली आणि त्याचा प्रॅक्टिकल रिलिव्हन्स केला, ती आपल्यासाठी डे टू डे आयुष्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण आपण सतत रिॲक्ट करत असतो आणि आपण परिस्थिती किंवा दुसरी व्यक्ती ह्याला आपल्या भावनांसाठी जबाबदार धरतो. हम्म. आता काही नेहा मॅडमनी म्हटलं की शिवी दिल्याने अहंकार दुखावतो म्हणून राग येतो. पण अहंकार दुखावू कोण देतो? तर ते आपणच देतो. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आरईबीटीची सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे की त्याला त्याचं एबीसी मॉडेल प्रसिद्ध आहे. तर ते मी आता थोडक्यात सांगतो, की आपण हे शिवी द्यायचंच उदाहरण पुढे घेऊया. की मला रस्त्यावरच्या एका माणसाने शिवी दिली. सो ही जी घटना झाली त्याला आपण ए म्हणू शकतो. ए, त्याला तो ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट असं म्हणतो. आणि सी मध्ये मला प्रचंड राग आला, म्हणजे रेज, इतका जोरदार राग आला, त्याला आपण सी म्हणूया. त्याला तो म्हणतो कॉन्सिक्वेंट इमोशन. ओके. म्हणजे शिवी देणं ही एक घटना आहे, आणि सी ला राग आला, प्रचंड राग आला, द्वेष, मी अग्रेसिव्ह झालो, मी रोड रेज ज्याला आपण म्हणतो तसं झालं, ही सी ही घटना आहे, त्याला तो म्हणतो कॉन्सिक्वेंट इमोशन. आरईबीटीचा महत्वाचा सिद्धांत असा आहे की ए डज नॉट कॉज सी. म्हणजे ए मुळे
तुमच्या भावना तयार होत नाहीत, ए मुळे सी चं निर्माण होत नाही, तर त्याच्यामध्ये एक बी आहे, बी, आणि त्याला तो म्हणतो तुमचे बिलीफ सिस्टीम. आता ते काय बिलीफ आणि हे आपण बघणार आहोत. पण पहिले आपल्याला जर आरईबीटी समजून घ्यायची असेल तर आपल्याला हे आपल्या डोक्यामध्ये फिट केलं पाहिजे, आणि नुसतं एकदा फिट करून चालणार नाही, ते सतत त्याची आपल्याला जाणीव ठेवली पाहिजे की बाह्य परिस्थिती किंवा व्यक्ती आपल्या भावना तयार करू शकत नाही. याचं दुसरं पण उदाहरण समजून घ्या. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की फक्त निगेटिव्ह भावना आपण बोलतोय, पण तसं नाही. कुठल्याच भावना, तुम्हाला एखादी चांगली गोष्ट मिळाली म्हणजे तुम्ही आनंदी व्हालच असं नाही. तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह भावना किंवा कुठल्याही भावना या निर्माण होण्यासाठी तुमचा विचार, तुमचा दृष्टिकोन, तुम्ही त्याबद्दल काय विचार करता, हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर ठरतो. तर हे आपल्याला आरईबीटी मध्ये समजून घेणं गरजेचं आहे. सो जेव्हा आपण सुरुवातीला निगेटिव्ह भावनांबद्दल जास्त बोलतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण फक्त निगेटिव्ह भावना बाह्य व्यक्ती किंवा परिस्थितीमुळे तयार होत नाहीत असं म्हणतोय. तर तुम्ही जर डीप विचार केला, स्वतःमध्ये रिफ्लेक्ट केलं, कुठल्याही भावना तयार होण्यासाठी तुमचं त्याच्याबद्दल जो विचार करता तो केल्याशिवाय भावनाच तयार होऊ शकत नाही. सो भावना या विचारामुळे तयार होतात, हा आरईबीटीचा मूळ सिद्धांत आहे. तर त्याच्यासाठी आपण हे उदाहरण घेतलं की शिवी देण्याचं उदाहरण याच्यामध्ये घेतलं. आता याच्यामध्ये काही लोकांचा असा पण समज होण्याची शक्यता आहे, आणि जो नाही व्हायला पाहिजे, म्हणजे आपण भावनाहीन व्हायचं का, हा आपण रिॲक्ट करायचं नाही का. तर आपल्याला रिॲक्ट नाही करायचंय, तर आपल्याला रिस्पॉन्ड करायचंय. ते आपण पुढे बघणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मुद्दा जो आहे ज्याच्यावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे भावना तुमच्या तयार होण्याला बाह्य व्यक्ती किंवा परिस्थिती निर्माण जबाबदार नसते. आता आपण मोस्टली निगेटिव्ह भावनांबद्दल बोलणार असल्यामुळे आपण निगेटिव्ह भावना करताना कुठल्या पद्धतीचा विचार त्याला कारणीभूत ठरतो याच्याकडे येऊया. आणि त्याच्यामध्ये आरईबीटी असं म्हणते की तुम्ही जेव्हा कुठल्याही निगेटिव्ह भावना निर्माण करता, निगेटिव्ह भावना म्हणजे ज्या तुमच्यासाठी अनहेल्पफुल आहे. आता ह्याच्यात पण अल्बर्ट एलिसचं एक खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतं की त्यांनी निगेटिव्ह भावनांचा जेव्हा मांडणी केली तेव्हा त्यांनी सगळ्यात निगेटिव्ह भावना वाईट असं म्हणलं नाही. डॉक्टर यश पण बऱ्याच वेळा त्याचं उदाहरण देतात की परीक्षा आहे तुमची, तर परीक्षेचं तुम्हाला काळजी वाटणं, कन्सर्न वाटणं, ही अनहेल्दी आणि हेल्दी याच्यापैकी हेल्दी भावना आहे. तुम्हाला काळजी वाटली पाहिजे. ओके. कारण ती काळजी वाटली नाही तर तुम्ही अभ्यास करायला उद्युक्तच होणार नाही. बरोबर आहे. तुम्हाला उद्या गावाला जायचं आहे, तर तुम्हाला सकाळी लवकर उठून तयार होऊन जायची काळजी वाटली पाहिजे. मला जर आज हे लेक्चर द्यायचं आहे, तर मी त्याच्याबद्दल मला कन्सर्न वाटला पाहिजे की मला लेक्चर द्यायचंय, मला लोकांच्या प्रश्नांचं उत्तर देता आलं पाहिजे, मला लोकांना विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगता आलं पाहिजे. ही काळजी वाटली नाही तर मी त्याच्यावर कामच नाही करणार. त्यामुळे अजून एक अल्बर्ट एलिसचं कॉन्ट्रीब्युशन जे मानलं जातं ते अत्यंत महत्वाचं आहे की त्यांनी हेल्दी आणि अनहेल्दी अशा निगेटिव्ह भावनांचं वर्गीकरण केलं. सो हेल्दी निगेटिव्ह भावना या गरजेच्या आहेत, पण अनहेल्दी निगेटिव्ह भावना म्हणजे त्याचं क्लासिक उदाहरण म्हणजे आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया की तुम्ही आता प्रवासाला जाताय कार घेऊन. ओके. तर कार चालवताना हेल्दी निगेटिव्ह भावना काय आहे की तुम्ही कन्सर्न्ड असणं गरजेचं आहे की तुम्ही प्रवासाला जेव्हा निघत असाल तेव्हा समज तुम्ही 1000 किलोमीटर गाडी चालवणार आहात, तर गाडी चालवताना काळजी घेतली पाहिजे, सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या मनात हा विचार जो आहे हा ऍक्च्युली तुम्हाला वाचवू शकतो ऍक्सिडेंट होण्यापासून. सो ही हेल्दी भावना आहे. पण ह्याच परिणिती बऱ्याच वेळा काय होते, ज्यांची एन्झायटी असते त्याच्यामध्ये दे गेट ऑब्सेस्ड. ते गाडी चालवायलाच घाबरतात, किंवा गाडी चालवताना त्यांना सतत विचार असतो की कोणतरी येऊन मला धडकेल, काय झालं तर काय. त्यामुळे ते त्यांचं ड्रायव्हिंग पण एन्जॉय नाही करू शकत. सो कन्सर्न आणि एन्झायटी. सो कन्सर्न ही हेल्दी भावना आहे, हेल्दी निगेटिव्ह इमोशन आहे, आणि एन्झायटी ही अनहेल्दी निगेटिव्ह इमोशन आहे.
सो आरईबीटी काय म्हणते की आपल्याला अनहेल्दी निगेटिव्ह इमोशनवर काम करणं अपेक्षित आहे. तर त्यामुळे हा एक महत्वाचा भाग आपल्याला याच्यामध्ये समजला पाहिजे. सो सुरुवात आपण केली की ए डज नॉट कॉज सी, म्हणजे बाह्य परिस्थिती, बाह्य घटना, बाह्य व्यक्ती आपल्या भावना निर्माण करू शकत नाही, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. हे आपल्या मेंदूमध्ये सतत आपल्याला ड्रिल करावं लागणार, कारण आपला हॅबिट पॅटर्न जो आहे मनाचा, तो पूर्णपणे वेगळा तयार झालेला असण्याची शक्यता असते. कारण आपल्याला दरवेळी असंच वाटतं की तो असं केलं म्हणून मला असं वाटलं, त्यांनी माझा अपमान केला. हे क्लासिक वाक्य तुम्ही ऐकलं असेल. हे फॅक्च्युअली चुकीचं वाक्य आहे. समोरची व्यक्ती तुमचा अपमान करूच शकत नाही. हा, ती तुम्हाला मारलं तर तुम्हाला फिजिकली हार्म होऊ शकतं, पण तिच्या बोलण्याने तुमचा अपमान होणं हे फॅक्च्युअली इनकरेक्ट आहे. ती बोलल्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल जो विचार करता त्यानेच तुमचा अपमान होऊ शकतो. तर हे आपल्याला सगळ्यात पहिले ड्रिल करावं लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे हेल्दी आणि अनहेल्दी. जेव्हा आपण असं म्हणतोय की भावना हीन व्हायला आरईबीटी शिकवत नाही, अनहेल्दी निगेटिव्ह भावना आणि अनहेल्दी पॉझिटिव्ह भावना सुद्धा असतात. त्याच्यावर आपण नंतर येऊया. तर हेल्दी भावनांकडे आरईबीटी जायला तुम्हाला उद्युक्त करते. आता आपण प्रिसाइजली जास्त प्रिडॉमिनंटली निगेटिव्ह भावनांबद्दल बोलणार आहोत, की स्वतःबद्दल काम करताना जे मला अनुभव आले त्याच्यामध्ये एन्झायटी असेल किंवा डिप्रेशन असेल किंवा अँगर असेल, याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा विचार असतो, कुठल्या पद्धतीचा बी असतो. आपण आता एबीसी मॉडेल बघितलं. ए म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, बी म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता, आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेंट इमोशन किंवा बिहेवियर. म्हणजे परत एकदा आपण जर उदाहरण घ्यायचं म्हणलं की रस्त्यावर मला समोरच्याने शिवी दिली, हा ए झाला. बी मध्ये मी त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने विचार करतो हा बी झाला, आणि सी मध्ये मला राग आला किंवा मी त्याच्या अंगावर धावून गेलो, हे कॉन्सिक्वेंट इमोशन झालं किंवा बिहेवियर झालं. आता कुठल्या पद्धतीचा विचार आपल्यामध्ये निगेटिव्ह भावना निर्माण करतो, हे जेव्हा आरईबीटी सांगते तेव्हा आरईबीटी एक महत्वाचा डिफरन्स तयार करते. आणि इथे मला वाटतं आरईबीटी बुद्धाच्या जवळ जाते, आणि ती म्हणजे प्रेफरन्सेस आणि डिमांड, म्हणजे इच्छा आणि हट्ट. आता ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे आरईबीटी मध्ये, जी आपल्याला समजून घेतली पाहिजे. आरईबीटी तुम्हाला इच्छा ठेवू नका, किंवा कोणी तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की कार्पेट होण्याची गरज नाही, की कोणी येऊन तुम्हाला काही टपल्या मारून जावं, असं म्हणत नाही आरईबीटी. सो तुमची इच्छा आणि तुमच्या हट्ट याच्यामध्ये फरक आरईबीटी करायला शिकवते. ओके. आणि त्याला इंग्लिशमध्ये त्यांनी जी मांडणी केली आहे ती प्रेफरन्सेस आणि डिमांड्स. सो आपल्याला इच्छा असणं की त्यांनी माझं कौतुक करावं किंवा त्यांनी मला वाईट बोलू नये, ही तुमची इच्छा असू शकते. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही या इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये करता, तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह भावना तयार होणार. हा लॉ ऑफ फिजिक्स सारखा वर्क होतो. सो आरईबीटी त्याला म्हणते डिमांडिंगनेस, आणि आरईबीटी इंग्लिशमध्ये ज्याला आपण त्यांनी जे शब्द वापरले ते म्हणजे मस्ट, शुड, हॅव टू. शी मस्ट नॉट टॉक बॅडली विथ मी. तिने मला मान दिलाच पाहिजे. हा जो च आहे, मराठीमध्ये आपल्याला जर हे मस्त अनुवाद करायचा असेल तर च, च. तर हा जो च जिथे जिथे आपण आणणार, तिथे तिथे आपल्याला अनहेल्दी निगेटिव्ह भावनांचं सामना करावा लागणार. तर हे आरबीटीनी अतिशय सोप्या शब्दात मांडलेलं आहे, जे बुद्धांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलंय की ज्याला तो तृष्णा म्हणतो, ती इज नथिंग बट अ डिमांड. पण बुद्धाच्या मांडणीमध्ये तो म्हणतो की तुम्ही डिझायरलेस व्हायला पाहिजे. तर तिथे थोडा आरईबीटी आणि विपश्यना आणि याच्यामध्ये थोडासा फरक येतो. तर आरईबीटी असं सांगते, एलिस असं म्हणतो की तुम्ही जास्तीत जास्त डिझायर ठेवा, तुम्ही पॅशनेट डिझायर ठेवा, पण डिझायरचं रूपांतर मागणीमध्ये करू नका, इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये करू नका. म्हणजे एलिस असं सांगतो की परीक्षेत समज तुम्ही बसलेला असाल
तर तुम्ही परीक्षेत जास्त मार्क मिळवायचा तुमचा गोल असेल तर तो तुम्ही नक्की ठेवा, पण मला परीक्षेत जास्त मार्क मिळालेच पाहिजेत, नाही तर ते भयंकर होईल किंवा ते मी सहनच करू शकणार नाही. तर त्याच्याकडे पुढे येणार होता आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ मस्ट आणि शुड, त्याच्याकडे येणार आहोत. पण सांगायचा मुद्दा असा की आता आपल्याला जो सगळ्यात मुद्दा समजून घ्यायचा आहे तो असा की डिमांड आणि प्रेफरन्सेस, इच्छा आणि मागणीमध्ये आरईबीटी क्लिअर कट फरक करते. आणि हा फरक फक्त शब्दच्छल नाहीये, हे एक समजून घ्या. हा जो फरक आहे हा फरक क्वालिटेटिव्ह फरक. कारण तुम्ही जर तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांपर्यंतच मर्यादित ठेवला तर तुम्हाला कुठल्याही निगेटिव्ह भावनांना सामोरं जावं लागणार नाही, अनहेल्दी निगेटिव्ह भावना. आपण परत एक उदाहरण घेऊन समजूया, कारण हा पॉइंट समजणं खूप गरजेचं आहे. हा आरईबीटीचा क्रक्स आहे माझ्या दृष्टीने. तुम्ही एखादा मुलगा परीक्षेला बसला आणि त्याला चांगले मार्क मिळवायची ही त्याची इच्छा आहे. आणि त्या इच्छा असल्यामुळे तो त्याच्यासाठी प्रयत्न करतो, अभ्यास करतो, त्याच्या कपॅसिटी प्रमाणे अभ्यास करतो, परीक्षा चांगली देतो आणि त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे मार्क पडत नाहीत. तर त्यांनी त्याचे फक्त इच्छा यापर्यंतच जर मर्यादित ठेवलं तर त्याला वाईट वाटेल, पण त्याने तो उद्ध्वस्त होणार नाही. आणि आरईबीटी असं म्हणते की त्याला वाईट वाटणं ही ऍक्च्युली हेल्दी निगेटिव्ह भावना आहे. कारण त्याला वाईट वाटलं नाही तर तो पुढच्या परीक्षेसाठी अभ्यासच करणार नाही, आपल्या जुना चुकांमधनं शिकणारच नाही. त्यामुळे वाईट वाटणं ही हेल्दी भावना आहे. आता आपण तेच उदाहरण घेऊया दुसरं, की एक मुलगा परीक्षेला बसलाय आणि त्याला प्रचंड त्याने त्याच्या इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये केलंय. आणि तो म्हणतो मला परीक्षेत कुठल्याही परिस्थितीत 90% वर मिळालेच पाहिजेत, माझं आयुष्य त्याच्यावर डिपेंडंट आहे, नाहीतर मी एक नालायक माणूस ठरीन, वगैरे 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 वगैरे. आणि अशा पद्धतीने त्याचं रूपांतर त्यांनी मागणीमध्ये केलं आणि त्याला त्यात कमी मार्क जर पडले तर आपण जी उदाहरणं बघतोय ज्याच्यामध्ये तो उद्ध्वस्त होतोय, त्याला असं वाटतं सगळं संपलं. कारण त्यांनी त्याची इच्छेचं रूपांतर मागणीत केलं. आता जी व्यक्ती अशी ऑब्सेस असेल ती अभ्यास तरी योग्य पद्धतीने करू शकेल का, हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्याला असं दिसतं की लोक जे अँक्शस होतात ते योग्य पद्धतीने त्यांचा जो गोल आहे त्याच्या दृष्टीने अभ्यास पण करू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की गाडी चालवताना खूप जर घाबरत असाल, ऍक्सिडेंट होईल ऍक्सिडेंट होईल ऍक्सिडेंट होईल, तर ऍक्च्युली तुमचा ऍक्सिडेंट होतो. कारण तुम्हाला जे गाडी चालवताना काळजी घ्यायला पाहिजे ती घेण्या एवढं पण तुम्हाला भान उरत नाही. आणि त्याचं मूळ कारण जे आहे ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. आणि म्हणून आरईबीटी असं म्हणते की तुम्ही मागणीच्या स्वरूपात विचार केला, हट्ट केला, च लावला की असं व्हायलाच पाहिजे, असं झालंच पाहिजे, यांनी असं वागलंच पाहिजे, तर तुम्ही स्वतःला निगेटिव्ह भावनांकडे ढकलाल. आणि त्या निगेटिव्ह भावनांचा जो परिणाम आहे तो क्रिपलिंग होईल, म्हणजे तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करायला पण त्यांनी काही मदत नाही होणार. जसं आपण बघितलं की परीक्षेमध्ये पास चांगले मार्क मिळवण्याचा त्याचा जर उद्दिष्ट असेल पण त्याने जर मागणीत त्याचं रूपांतर केलं तर तो योग्य पद्धतीने अभ्यास पण नाही करू शकणार, तो सतत ऑब्सेस्ड असेल त्या विचारांमध्ये. त्यामुळे ही एक आता आपल्याला जी कन्सेप्ट आहे ती समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे डिमांड वर्सेस प्रेफरन्सेस. आता आपण पुढे जाऊया. इथपर्यंत काही प्रश्न असतील तर तुम्ही टाईप करू शकता. हे आतापर्यंतचे तिन्ही पॉइंट्स कळले असं मी गृहीत धरू. ओके, ग्रेट ग्रेट. सो आता आपण पुढे जाऊया. आपण आता ऍक्च्युली उदाहरण घेऊन बघणार आहोत. कोणाला एखादं उदाहरण जर घ्यायचं असेल तर मी एनकरेज करीन कुठलं स्पेसिफिक उदाहरण किंवा स्पेसिफिक निगेटिव्ह भावना, स्पेसिफिक प्रसंग ज्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह भावना येतात, एन्झायटी येते, डिप्रेशन येतं. नाही तर मग मी ओके ऑफिस पॉलिटिक्सचं उदाहरण एकांनी दिलेलं आहे. सो मयूरजी आपण त्याच्यावर बोलूया. सो ऑफिस पॉलिटिक्स मध्ये असं आपण धरूया की मला प्रमोशन, मी आता हे अज्युम करून चालतोय आणि होपफुली ओके क्रिटिसिझम और झिरो अप्रिसिएशन ऑफ इफर्ट. ओके, तर आता आपण एक उदाहरण त्याचं करूया की
व्यक्ती आहे, मी माझ्या ऑफिसमध्ये काम करतोय, मी मन लावून काम करतोय आणि मला जे दिलेलं काम आहे त्याच्यापेक्षा मी एक्स्ट्रा करतोय आणि माझी अशी एक अपेक्षा आहे की माझ्या कामाचं कौतुक व्हावं, अप्रिसिएट व्हावं, एक्नॉलेज व्हावं कमीत कमी. आता आरईबीटीच्या भाषेमध्ये आरईबीटी म्हणेल की ज्या व्यक्तीने हे म्हणलेलं आहे ही माझी हेल्दी अपेक्षा आहे. ही अपेक्षा ठेवणं चुकीचंच नाही. पण आता आपण उदाहरण घेऊया की तुम्ही एखादा प्रोजेक्ट संपवला. अजून पण काही उदाहरणं येतात त्याच्याकडे घेऊया. आता आपण आज ऑफिस याचं पहिले कॉन्सन्ट्रेट करू. सो त्याच्यामध्ये आपण आता एक असं उदाहरण घेऊया की मी ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टवर अतिशय चांगलं काम केलं. माझ्या दृष्टीने मला असं वाटतंय की त्या प्रोजेक्टमध्ये जे जे पाहिजे होतं ते मी दिलं. ते वेळेत पूर्ण केलं. त्याच्यामध्ये माझं स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरली आणि तो प्रोजेक्ट संपला आणि माझी आज संध्याकाळी अपेक्षा आहे की याचं अॅक्नॉलेजमेंट होईल, मला काहीतरी फीडबॅक मिळेल आणि फीडबॅक मला मिळाला नाही. ह्याला आपण आता ए म्हणूया. ओके. आता दोन्ही उदाहरणं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल म्हणजे तुम्हाला तो विषय समजेल की जर ही फक्त अपेक्षेपर्यंत ठेवलं, नीरज रॅशनल, नीरज इररॅशनल असे आपण उदाहरणं घेऊया. नीरज रॅशनलच्या बाबतीत काय घडू शकेल, नीरज इररॅशनलच्या बाबतीत काय घडू शकेल. सगळ्यात पहिले आपण नीरज इररॅशनलच्या बाबतीत म्हणूया की त्याने सुरुवात केली माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. पण नीरज इररॅशनल जसा 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 प्रोजेक्ट संपवायला लागला आणि त्याला असं दिसायला लागलं की मला याच्याबद्दल जो अप्रिसिएशन एक्नॉलेजमेंट मिळायला पाहिजे ती मिळत नाहीये, तसा 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 त्याने त्या अपेक्षेचं रूपांतर मागणीमध्ये करायला सुरुवात केली की मला अप्रिसिएशन मिळालंच पाहिजे, मला अप्रिसिएशन मिळालं नाही तर माझ्या कामाला काही अर्थच नाही वगैरे वगैरे. त्याच्यावर आपण येणार आहोत. सो पहिले म्हणजे आपण असं समजूया की नीरज इररॅशनलनी एक प्रोजेक्ट बनवला आणि हा ए झाली घटना आणि सी सी मध्ये बेसिकली पहिल्या ए मध्ये त्यांनी जो प्रोजेक्ट बनवला त्याचं त्याला अप्रिसिएशन मिळालं नाही बॉसकडे. हा पहिला भाग बघूया. त्याच्यात थोडेसे तुम्ही मसाला ऍड करा की त्यांनी माझ्यापेक्षा दुसऱ्यालाच कौतुक केलं एवढं काम मी करून, असं आपण साधारण ते उदाहरणासाठी बघूया. ही एक घटना झाली आणि इरॅशनल सी याच्यामध्ये नीरजच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात. आता मी इथे एक उदाहरण घेतो. याच्यामध्ये काही लोक चिडतील, काही लोक स्वतःला दूषण देतील. तर ह्याच्यामध्ये नीरज इरॅशनल नी स्वतःला दूषण द्यायला सुरुवात केली की अरे मी हे केल्यावर आणि तो अतिशय डिप्रेस झाला. त्यांनी स्वतःला ब्लेम केलं, स्वतःबद्दल त्याच्या अतिशय म्हणजे तो अतिशय निगेटिव्ह भावनांमध्ये गेला. ए आणि सी सगळ्यांना कळलंय. घटना अशी झाली की नीरजनी काम केलं आणि त्याला बॉसकडनं अप्रिसिएशन मिळालं नाही आणि सी मध्ये त्याला अतिशय डिप्रेशन आलं. आता आपल्याला आरईबीटीच्या प्रिन्सिपलकडे जायचं. आरईबीटीची दोन प्रिन्सिपल याच्यामध्ये आपल्याला वापरावी लागतील. त्यातलं पहिलं प्रिन्सिपल काय आहे की आरईबीटी असं म्हणते की ही जी घटना झाली यांनी तुझ्या भावनाच निर्माण झाल्या नाही. ओके. तर या घटनेचा तू जो विचार केलायस, ज्या पद्धतीने तू त्याच्याबद्दल विचार केलायस त्याच्यामुळे तुला निगेटिव्ह भावना आलेल्या आहेत. ओके. हा आरईबीटीचा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत आरईबीटी काय म्हणते की तुझी जी विचार करायची पद्धत आहे ती जर मागणीच्या स्वरूपात असेल तर तुला निगेटिव्ह भावना जास्त येणार. तर हे दोन प्रिन्सिपल आरईबीटीचे. आरईबीटी ऍक्च्युली टेक्निक काय देते त्याच्याकडे आपण येणार आहोत. सो ए बी सी सगळ्यांना कळलेलं आहे. तर आरईबीटी पहिले असं म्हणते की डी ला तुम्हाला आरईबीटीचा जो डी आहे तो आहे डिस्प्युटेशन. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा की तुम्ही जो विचार करताय त्याच्यामुळे तुमच्या भावना आल्या, हे तर आपण मान्य केलं. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या पद्धतीचा विचार करताय म्हणजे मागणीच्या स्वरूपात विचार करताय त्यामुळे तुमच्या निगेटिव्ह भावना आल्या, हे पण आपण मान्य केलं. त्या डी स्टेप मध्ये आपण असं करतो की आपण तो जो आपला विचार आहे, तो जो आपला बिलीफ आहे याला प्रश्न विचारतो, याला उलट फेर तपासणी करतो त्याची. तर आता इथे बी काय असेल कोणी सांगू शकतं? आत्ता जी घटना झाली मी सांगणारच आहे पण मला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय. डिप्रेशन आलेलं आहे नीरजला, तो स्वतःला दूषण देतो, तर ह्याच्यामध्ये बी काय असेल?
काय मागणी आहे नीरजची त्याच्यामुळे तो डिप्रेस झालाय? हा, आता नाव लोकांनी थिंग्स आर. केलंच पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे, ही चुकीची काय? आहे ना. नाही लोकांनी नाही, त्याच्यावर. हा. त्याचे अप्रिशिएट केलंच पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे, हेच इरॅशनल आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो ह्याच्यामध्ये जो बिलीफ आहे आता आरईबीटी मध्ये थोडंसं काय आहे की आरईबीटी बिलीव्ह इन सिमॅन्टिक प्रिसिजन, म्हणजे आरईबीटी खूप अॅक्युरेट प्रॉब्लेमला झिरो इन करते. त्यामुळे वेगवेगळ्या भावनांच्या इंद्रधनुष्यामध्ये वेगवेगळे मस्ट येऊ शकतात. त्यामुळे आरईबीटी शिकताना एक महत्वाचा भाग असा असतो की आरईबीटीचा इफेक्टिव्हनेस वाढण्यासाठी तुम्ही एक्झॅक्टली बी पॉइंट आउट करणं खूप महत्वाचं असतं. आणि ते करण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते. आता इथे जे आपण पाहिलंय याच्यामध्ये तो स्वतःला दूषणं देतोय. ओके. आणि त्यामुळे इथे जो त्याचा मस्ट असणार आहे की तो असा असणार आहे की माझं कौतुक, माझं अप्रिशिएशन व्हायलाच पाहिजे, आणि ते झालं नाही यावरनं हे सिद्ध होतं की मी एक नालायक आणि कुचकामी मनुष्य आहे. ओके. आता याच्यामध्ये एक पॉइंट आपल्याला समजून घेतला पाहिजे की आरईबीटी मध्ये जेव्हा आपण डिमांडिंगनेसचा विचार करतो तेव्हा तीन प्रामुख्याने डिमांड्स ज्या असतात त्या आरईबीटी रेकग्नाइज करते. ओके. तर त्या मी इंग्लिशमध्ये सांगणार आहे, जर कोणाला काही कळलं नाही तर सांगा. त्यातली सगळ्यात पहिली डिमांड अशी आहे की आय मस्ट डू वेल अँड गेट अप्रुव्हल्स फ्रॉम अदर्स, अदरवाईज आय एम ए वर्थलेस शिट. ही पहिली डिमांड आहे आरईबीटीची. दुसरी डिमांड आहे अदर्स शुड ऑलवेज बिहेव विथ मी फेअरली अँड जस्टली, अदरवाईज दे आर रॉटन पीपल. आणि तिसरी डिमांड आहे की कंडिशन्स ऑफ माय लाईफ शुड बी इझी, कम्फर्टेबल, हॅसल फ्री, अदरवाईज आय कॅनॉट स्टँड इट. तर ह्या तीन डिमांड मध्ये सगळ्या भावनांच्या इंद्रधनुष्य कॅच होतो. तर हे आता आपण बघणार आहोत पुढे. पण सांगायचा मुद्दा असा की यामध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. सर प्लीज एकदा रिपीट करता हे तीन. हा. सो पहिला जो डिमांड आहे ती आहे आय मस्ट डू वेल अँड गेट अप्रुव्हल्स फ्रॉम अदर्स, अदरवाईज आय एम ए वर्थलेस शिट. या भावनेमुळे डिप्रेशन, सेल्फ डॅमेशन, सेल्फ इस्टीम, लॅक ऑफ सेल्फ इस्टीम या भावना तयार होतात पहिल्या बिलीफमुळे. दुसरा जो बिलीफ आहे तो आहे अदर्स मस्ट ट्रीट मी फेअरली, justly, otherwise they are rotten people and they should be damned. आता हा जो दुसरा डिमांड आहे त्यांनी अँगर, रेज या भावना निर्माण होतात. आणि तिसरी डिमांड आहे ती म्हणजे माय कंडिशन्स ऑफ माय लाईफ शुड बी इझी, हॅसल फ्री अँड कम्फर्टेबल, अदरवाईज आय कॅनॉट स्टँड इट. ओके. यांनी बेसिकली डिप्रेशन सारखी भावना तयार होते. तर या तीन महत्वाचे बिलीफ्स आहेत, हे तुम्हाला एकदा कळले की तुम्ही पटकन क्विकली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की कुठल्या पद्धतीची बिलीफ आहेत आणि कुठे काम करायचं. आता कमिंग बॅक टू अवर पॉइंट, कारण आपल्याकडे आता वेळ पण कमी आहे, बरेच त्याच्यातले विषय आहेत, पण आता आपल्याला वेळ कमी असल्यामुळे सो आता आपण जे उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की इथे जो बी आहे तो आहे आय मस्ट डू वेल अँड गेट अप्रुव्हल्स फ्रॉम अदर्स, अदरवाईज आय एम ए वर्थलेस शिट. ओके. आता आरईबीटी इथे काय सांगते, हा तर बी बी लिहून घेतला आपण. ओके. आता त्या बी ला प्रश्न विचारायचा आहे, बी ला प्रश्न विचारायचा आहे, आणि तिथे आपण डी म्हणजे डिस्प्युटेशन मध्ये येतो. तो काय प्रश्न विचारायचा आहे, तर आता मी प्रश्न विचारतो. तो प्रश्न असा आहे की व्हॉट इज द एव्हिडन्स दॅट बिकॉज आय प्रिफर टू गेट अप्रुव्हल फ्रॉम अदर्स देअरफॉर आय मस्ट गेट इट. हा पहिला प्रश्न असू शकतो. ओके. दुसरा प्रश्न असा असू शकतो त्याच्यामध्ये, हाऊ डज इट
proves that because my boss did not approve me, I am a worthless shit. मी मराठी अनुवाद करायचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न असा आहे की माझी इच्छा आहे की माझ्या बॉसनी माझं कौतुक करावं, म्हणून जगातला असा कुठला नियम आहे असं सांगतो, किंवा कुठल्या बायबलमध्ये, गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की मला वाटतं म्हणून बॉसनी माझं कौतुक करावं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बॉसनी माझं कौतुक केलं नाही, यावरून हे कसं सिद्ध होतं की मी नालायक आणि कुचकामी आहे? प्रश्न लक्षात आले हे? आता हा झाला डी. सो डी इज अ स्टेप वेअर वी आस्क क्वेश्चन्स. आता ई म्हणजे त्याला इफेक्टिव्ह न्यू फिलॉसॉफी म्हणतात, आणि ई मध्ये आपण ते जे प्रश्न आहेत त्यांना उत्तर शोधतो. आता ते आपण मला त्याच्या डिटेलमध्ये जायला वेळ नाही की 3 पद्धतीने येतात, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं या प्रश्नांचं उत्तर? कोणी पटपट टाईप करून सांगू शकेल किंवा बोलून सांगू शकेल? की बॉस कडून त्याला अप्रिसिएशनची त्याला नुसती स्वतःचा अपेक्षा विवेक काय ठेवणं. वाटतो? त्याला स्वतःचा विवेक काय सांगतो? हा नाही, ते आपल्याला आता उत्तर द्यायचंय. प्रश्न विचारून झाला आपला. आता डायरेक्ट उत्तर द्यायचंय. नीरज स्वतःला काय उत्तर देऊ शकतो? की मी 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 अप्रिसिएशनची माझं नुसती काम अपेक्षा सिन्सिअरली ठेवणं केलं. ठीक आहे. हा मी माझं काम सिन्सिअरली केलं. मग हा मला नक्की माहिती आहे, तेव्हा मला दुसऱ्याची अपेक्षेची गरज नाही. हा ओके. सो आता त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. काय आरईबीटी काय उत्तर देईल, म्हणजे त्या व्यक्तीला ते पटलं पाहिजे. नुसतं ते पुस्तकी उत्तर देऊन उपयोग नाहीये. ओके. ते पटण्यासाठी त्याचे काही डिस्प्युटेशनचे प्रकार असतात, पण आरईबीटी मध्ये नीरज स्वतःला असं सांगेल की बॉस कडनं मला माझ्या कामाबद्दल अप्रिसिएशन मिळावं ही माझी इच्छा अतिशय रॅशनल आहे. पण माझा त्याच्यावर काहीच कंट्रोल नाहीये ना की त्याने अप्रिसिएशन मला द्यावं किंवा नाही द्यावं. आय डोंट रूल द युनिव्हर्स. मी जगाचा राजा नाहीये, नियंता नाहीये की समोरची व्यक्ती कशी वागेल आणि कशी वागणार नाही. माझा अनुभव असा आहे की जगात असे अनेक लोक आहेत जे फेअरली, म्हणजे जे न्याय पद्धतीने वागत नाहीत. अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेत. तसाच माझा बॉस पण असू शकतो. त्यामुळे त्यांनी कसं वागावं हे माझ्या हातात नाहीये. हा पहिला त्याचं उत्तर असू शकतं. दुसरं उत्तर त्याचं असू शकतं, दुसरा जो प्रश्न आहे की माझी माणूस म्हणून लायकी ही माझ्या बॉसच्या अप्रिसिएशनवर अवलंबून आहे का? बरोबर आहे. मी एखादा नालायक किंवा लायक माणूस आहे हे बॉस माझा नाही ठरवू शकत. ओके. माझ्या कामामध्ये मी कमी पडलो तर फक्त एवढंच प्रूव्ह होतं की माझ्या वर्तनामध्ये मी काही बाबतीत कमी पडतोय. पण त्यांनी मी माणूस म्हणून नालायक ठरतो का? तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर नाहीये. मी माणूस म्हणून मला एक लेबल लावणं, अख्खा माणूस म्हणून, हे सायंटिफिकली लॉजिकली शक्य नाहीये. आता त्याच्यामध्ये आरईबीटीची एक महत्वाची कन्सेप्ट आहे, ती म्हणजे सेल्फ ऍक्सेप्टन्स, अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स. पण त्याला आता आपल्याला वेळ नाहीये, आपल्याला वेळ खूप कमी आहे आता. सो थोडक्यात मुद्दा असा आहे की ई स्टेपला आपण अशा पद्धतीने प्रतिप्रश्न करतो डी स्टेपला, आणि ईला त्याचं उत्तर देतो. आता जेव्हा आपण अशा पद्धतीने इफेक्टिव्ह न्यू फिलॉसॉफी वापरतो आणि ती नुसती एकदा वापरत नाही, तर त्याला वारंवार 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 आपल्या मेंदूमध्ये फिट करतो. आता नवीन न्यूरोसायन्स पण हे म्हणतं की तुमच्या न्यूरोप्लास्टिसिटीच्या पद्धतीने तुमची विचार करायची एक पद्धत झालेली आहे आपल्या सगळ्यांची, ती बदलण्यासाठी आपल्याला नवीन पद्धत आज ड्रिल करावी लागते. तर त्याचं वर्क आणि प्रॅक्टिस, त्या आरईबीटी त्याच्यामध्ये, कारण बऱ्याच वेळा आरईबीटी वर्क न होण्याचं कारण लोक ते फक्त पुस्तकी थेरॉटिकली लिहून घेतात. पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह करत नाही, म्हणून आरईबीटीचा एक फॉर्म्युला आहे, त्याला ते म्हणतात MVP, म्हणजे बास्केटबॉलमध्ये त्याला म्हणतात मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर. तर आरईबीटी मध्ये त्याचं उत्तर आहे की यू हॅव टू डिस्प्यूट युअर इरॅशनल बिलीव्स मिनिंगफुली. म्हणजे ते तुम्हाला भावले पाहिजेत, ते तुम्हाला पटले पाहिजेत, नुसतं पोपटपंची करून नाही होणार. मिनिंगफुली, विगरसली म्हणजे जोरदार पद्धतीने, आणि
परसिस्टंटली म्हणजे सतत, म्हणजे तुमची जर अशी अपेक्षा असेल की ज्यांनी हा प्रश्न विचारलाय की मी एकदा स्वतःला असं सांगितलं की लगेच मला माझं डिप्रेशन जाईल, तसं होणार नाहीये. कारण तुम्ही अनेक वर्ष स्वतःला उलट सांगताय. तुम्ही असं सांगताय की मला बॉस म्हणला नाही म्हणजे हे प्रूव्ह होतं की मी नालायक आहे. तर त्यामुळे ते उलट सांगण्यासाठी तुम्हाला सतत ते करणं गरजेचं आहे. आता आपण थोडंसं शेवटाकडे येऊया, कारण मला प्रश्न उत्तरांकडे पण जायचंय. सो माइंडफुलनेसचा प्रवास करण्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की आरईबीटी एक फिलॉसॉफी म्हणून अत्यंत महत्वाची या मताचा मी अजूनही आहे. पण आरईबीटी जर माइंडफुलनेस बरोबर जोडली गेली तर बऱ्याच वेळा कॉग्निशनला ज्या मर्यादा येतात त्या माइंडफुलनेसमध्ये आपल्या ऍड्रेस केल्या जातात. आणि डॉक्टर यश जसं सांगतात की अमॅगडाला इमोशनल ब्रेनला तुम्ही कॉग्निशनला काय सांगताय बऱ्याच वेळा कळत नाही. त्यामुळे कॉग्निशन हे महत्वाचं आहेच, आणि आरईबीटी कॉग्निटिव्ह, इमोटिव्ह आणि बिहेवियर या तिन्ही पद्धतीने काम करते. पण माइंडफुलनेस ला जर तुम्ही आरईबीटीशी जोडलत ना तर त्याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे, काही डिफरन्सेस पण आहेत. पण ऍज अ पॅकेज इट वर्क्स रिअली वेल. सो आरईबीटी हे तुमचं एक फिलॉसॉफिकल टूल आहे, फिलॉसॉफिकल बेस आहे. तुमची वैचारिक बैठक तयार व्हायला आरईबीटीने खूप मदत होईल, आणि त्याच्या जोडीला माइंडफुलनेस मधनं तुमची प्रज्ञा जागृत होईल. आणि ती माइंडफुलनेसची प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही कराल ते, आणि जर तुम्हाला आरईबीटीची फिलॉसॉफी माहिती असेल तर तुम्ही एक्सपिरियन्शियल पातळीवर सुद्धा ती फिलॉसॉफी अनुभवू शकाल. आणि त्यामुळे शेवटी तुम्हाला तुमच्या निगेटिव्ह भावनांवर तुमच्या इम्प्रुव्हमेंटसाठी त्याचा खूप फायदा होईल. कारण आपल्याला ऍट द एंड ऑफ द डे इथे काय आपण अकॅडमिशियन्स नाही होत, इथे आपल्याला काय कुठला पेपर प्रसिद्ध करायचा नाही, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये फरक पडला पाहिजे. तर तो ज्याने ज्याने पडेल त्या टूल्सचा तुम्ही फायदा घेऊ शकता. माझा आता आपल्याकडे, मला अजून बरंच काही सांगायचं होतं पण आपल्याकडे आता वेळ कमी आहे. सर तुम्ही मी बोला प्रश्न बोला. जॉईन हा म्हणजे पीपल जॉईन कंटाळत असतील तर तुम्ही बोलत राहा, असं काय आपल्याला एवढ्याच वेळात संपवायला हवं असं काही नाही. बर, तर मला असं विचारायचं आहे तुम्हाला ह्याच्याबद्दल, पुढे मी कंटिन्यू करू? नाही नाही नाही, चालू ठेवा. हा, ठीक आहे. तर आता मुद्दा असा आहे की आपण हे उदाहरण आता याच्यामध्ये पाहिलं, ते सगळ्यांना लक्षात आलंय? हो ABCDE लक्षात आलंय लोकांच्या? हो. हो होय सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊया. आरईबीटी मधल्या अजून महत्वाच्या कन्सेप्ट मी परत एकदा हायलाइट करतो. आणि आरईबीटीच्या हे जे मस्ट आहेत, मस्ट शुड या डिमांड्स आहेत, त्याचे काही डेरिव्हेटिव्ह आहेत, त्याला डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. ते म्हणजे आय कॅन स्टँड इट. ओके, हा एक त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. आय कॅन स्टँडिटायटिस असं अल्बर्ट एलिसने त्याला म्हणलं की तो एक आजार आहे. आणि तो असा आहे की आत्ता जे आपण म्हणलं की तिसरा जो बिलीफ म्हणला, की आपण एक उदाहरण घेऊया आता याच्यामध्ये, की जिमला जाणं, सकाळी उठून जिमला जायचंय, ओके, किंवा व्यायामाला जायचंय. तर त्या बाबतीत बऱ्याच वेळा लोक उठू नाही शकत. ओके, तर ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट आपण असं घेऊया की जिमला जायचंय, सकाळी उठून 6 वाजता गजर वाजतो, आणि सी ला मी गजर बंद करून झोपून जातो. ओके, तर आता आरईबीटी काय म्हणते की तुम्हाला गजर वाजला आणि तुम्ही गेला नाहीत, या बिहेवियर मध्ये बी आहे, आणि तो बी वेगवेगळा असू शकतो. आता आपण जो बी घेणार आहोत तो आय कॅन स्टँडिटायटिसचा घेणार आहोत, ज्याला लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणतात. सो यामध्ये जो बी आहे तो असा असतो की जिमला सकाळी उठून थंडीमधनं जाणे ही एक असह्य कटकट आहे, आणि ते मी सहनच करू शकत नाही, आणि त्यामुळे मी गजर बंद करून झोपणं मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. ओके, तर ह्याच्यामुळे, या बिलीफमुळे काय होणार आहे की तो सी ला झोपणार आहे आणि जिमला जाणार नाही. ओके, तर एलिस काय म्हणेल अशा बाबतीत की इथे काय बिलीफ आहे तुझा? एलिस त्याला विचारेल पहिले की बाबा तुझं गोल काय, तुझं उद्दिष्ट काय? तुझं उद्दिष्ट आहे माझं वजन कमी करणं, ते माझ्या लॉंग टर्म याच्यासाठी गरजेचं आहे, कारण मला बीपी आहे, मला डायबेटीज आहे, आणि त्याच्यामुळे माझं वजन कमी करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुला जिमला जाणं गरजेचं आहे.
मग आता हा जो तुझा बिलीफ आहे की जिमला जाणं ही एक असह्य कटकट आहे आणि ती मी सहनच करू शकणार नाही, याला पुरावा काय? म्हणजे तू जिमला जाण्यासाठी उठलास तर तू वितळून जाशील. असह्य आहे म्हणजे काय? आय कॅन्ट स्टँड इट म्हणजे काय? असं एलिस त्याला विचारेल. आणि या प्रश्नाचं उत्तर ऑब्विसली येणार नाहीये की ही असह्य कटकट नाही. तर एलिस म्हणेल हे फक्त इनकन्व्हिनियंट आहे, तुला त्रासदायक वाटतंय, पण तुझ्या लांब पल्ल्याच्या उद्दिष्टासाठी तुला हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुला हे स्वतःला बजवावं लागेल की जिमला जाणं हे जरी त्रासदायक असलं तरी ते मला माझ्या फायद्याचं आहे लांब पल्ल्यांच्या उद्देशासाठी. तेव्हा स्वतःला मी उठवून जिमला जाऊ शकतो. आता ह्याला एलिसनी सांगितलं की लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स असं म्हणतात, की लहान लहान गोष्टी आपल्याला सहन होत नाही. तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की सकाळी उठून जाणं, परीक्षेचा अभ्यास करणं, किंवा एखाद्या व्यक्तीला भेटायचंय ज्याला आपल्याला भेटायचं नाहीये. तर इथे स्वतःला तुम्ही लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स याला काही अर्थ आहे का हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे. सो आय कांट स्टँडिटायटिस हा एक आजार आहे आपल्या सगळ्यांना. तर त्याच्यावर एलिसने औषध दिलेलं आहे आणि ते म्हणजे तुमचे हे जे बिलीफ्स आहेत की मी हे सहनच होणार नाही, मला जमणारच नाही, ह्याला प्रश्न विचारणे आणि त्याला उत्तर देणे. आता दुसरा 3 महत्वाच्या कन्सेप्ट मी परत एकदा सांगतो आणि मग आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊया. आरएबीटीच्या अजून 3 महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, ते म्हणजे अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स, अनकंडिशनल अदर्स ऍक्सेप्टन्स आणि अनकंडिशनल लाईफ ऍक्सेप्टन्स. USA, UOA आणि ULA या 3 महत्वाच्या कन्सेप्ट आहेत आणि त्या पण खूप पाथ ब्रेकिंग आहेत. त्या बुद्धाच्या जवळ जाणाऱ्या आहेत. ऍक्सेप्टन्स, माइंडफुलनेस मध्ये आपण तेच करत असतो, आपण ऍक्सेप्ट करतो, आपण आपल्या संवेदना ऍक्सेप्ट करतो. तर आरएबीटीतल्या या कन्सेप्टचा पण खूप फायदा होऊ शकतो. पर्टिक्युलरली मी त्यातली एक कन्सेप्ट जास्त याच्यामध्ये हायलाइट करतो आणि ती म्हणजे सगळ्यांना सध्या आपण जे उदाहरण घेतलं तर सेल्फ इस्टीम. तर 50च्या दशकानंतर आयन रँड आणि या सगळ्या लोकांनी किंवा सायकोलॉजीमध्ये इन जनरल सेल्फ इस्टीम ला खूप महत्व आलेलं. म्हणजे तुम्ही पण ऐकलं असेल सगळ्यांनी, हाय सेल्फ इस्टीम आणि हाय सेल्फ इस्टीम असलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. एलिसचं इथे पण कार्य खूपच क्रांतिकारी आहे की त्यांनी सेल्फ इस्टीम इज द ग्रेटेस्ट सिकनेस नोन टू मॅन अँड वुमन असं सांगितलं त्या काळात. आणि आता सायकोलॉजी ते मान्य करते. कारण एलिसचं म्हणणं असं होतं की तुम्ही व्यक्ती म्हणून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन व्यक्ती म्हणून करू नाही शकत. त्या व्यक्तीची वर्तणुकीचं मूल्यमापन करू शकता, ते सुद्धा त्याच्या गोल्सच्या अकॉर्डिंग. म्हणजे असं की परीक्षेला मी बसलो आहे आणि माझा गोल आहे 90% मार्क जास्त मिळवणे आणि मी अभ्यास करत नसीन तर माझं वर्तन माझ्या उद्दिष्टांच्या दृष्टीने वाईट आहे. हे वाक्य लॉजिकल, रॅशनल, इम्पेरिकल आहे. पण मी अभ्यास करत नाही म्हणजे मी एक नालायक मनुष्य आहे. हे हे जे मूल्यमापन आहे जे बऱ्याच वेळा आपण सगळे करतो, हे लॉजिकला धरून नाही असं एलिस म्हणतो. त्याची तो 3-4 कारणं देतो. सगळ्यात त्याचं क्लासिक उदाहरण असं आहे की मनुष्य हा एक कॉम्प्लेक्स एंटिटी आहे, म्हणजे ती प्रोसेस आहे, ते प्रॉडक्ट नाहीये. त्याचं उदाहरण देताना तो असं म्हणतो की सपोज मी रस्त्याने चाललेलो आहे आणि मी एका भिकाऱ्याला पैसे दिले, त्याला मदत केली आणि तुम्ही म्हणलात की यावरनं सिद्ध होतं की तू खूप अतिशय चांगला माणूस आहे, आणि पुढच्या अर्ध्या तासात जाऊन मी समोरच्याचा खून केला. आता ही करणारी व्यक्ती एकच आहे, मग त्याला तुम्ही लेबल काय देणार, चांगलं का वाईट? त्यामुळे मनुष्याला लेबल लावणं, त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला लेबल लावणं हे लॉजिकल नाहीये, हे हेल्दी नाहीये, हे कुठल्याही रियालिटीला धरून नाही. कारण माणूस हा प्रवाहशील आहे, तो सतत बदलत असतो.
आणि त्याच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये आपण बऱ्याच वेळा असं बघतो म्हणजे नात्यांमध्ये, आणि हे इम्प्लिमेंट करणं खूप अवघड आहे, की नात्यांमध्ये आपण असं बघतो की एखाद्याचं एक वर्तन आपल्याला आवडत नाही, पण त्याची बाकीची 4 वर्तन चांगली असतात ना. तर त्या एका वर्तनाने त्या मनुष्याला पूर्ण लेबल करणं, हे जसं दुसऱ्यांच्या बाबतीत आहे तसंच आपल्या बाबतीत पण आहे. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत. आपण आपण व्यावसायिक असतो, आपण पती असतो, आपण वडील असतो, आपण विद्यार्थी असतो, वगैरे वगैरे. आपण एका भागामध्ये जर कमी पडलो तर आपण पूर्ण माणूस म्हणून नालायक ठरवणं, आपण जे स्वतःला ठरवतो, त्याची काही गरज नाहीये, ते शास्त्रीय पण नाहीये. त्यामुळे ही एलिसची एक अत्यंत महत्वाची कन्सेप्ट आहे, अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स. दुसरी कन्सेप्ट त्याचंच कॉरोलरी आहे की अनकंडिशनल अदर्स ऍक्सेप्टन्स. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनकंडिशनल लाईफ ऍक्सेप्टन्स. हे खूप महत्वाचं आहे, ज्याला आपण लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स आपण आता जे डिस्कस केलं. तर त्याच्यामध्ये जे आपण बोलतो की बऱ्याच वेळा लहान लहान गोष्टींनी आपण डिस्टर्ब होतो किंवा आपल्याला कटकट वाटते ती. तर त्याच्यामध्ये एलिस असं सांगतो की तुम्ही हाय फ्रस्ट्रेशन टॉलरन्स डेव्हलप करा. आणि तो का करा? कारण तुम्हाला जी गोष्ट आहे ती तुम्ही नाहीये असं म्हणतात हे लॉजिकली शक्य नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ, की मी ट्रेनसाठी उभा आहे किंवा मी विमानासाठी उभा आहे आणि विमान 4 तास लेट झालं. ओके. आणि मग इथे आपली चिडचिड झाली. आता ह्याला तो काय म्हणतो एलिस, की इथे ऍक्सेप्टन्स का गरजेचं आहे, की तुम्हाला जर मी असं म्हणलं की आज 17 तारीख आहे, बरोबर आहे, आणि समोरची व्यक्ती असं म्हणायला लागली की अरे 17 तारीख आज असलीच नाही पाहिजे, तर हे वाक्य तुम्हाला लॉजिकल वाटतं? हे वाक्य रॅशनल वाटतं? हे रियालिटीला धरून वाटतं? नाही. 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 त्याचं कारण रियालिटी आहे की आज 17 तारीख आहे. रियालिटी आहे की फ्लाईट 4 तास उशिरा झालेला आहे. आता ती रियालिटी ऍक्सेप्टच नाही करणं आणि ते 4 तास बसणं हे मला असह्य होणार आहे किंवा मी सहनच नाही करू शकणार आहे. त्याच्यामध्ये एलिस खूप गमतीशीर पद्धतीने म्हणतो की जेव्हा आपण म्हणतो की आय कॅनॉट स्टँड इट, एलिस असं म्हणतो की यू आर ऑलरेडी स्टँडिंग इट. तू एअरपोर्टवरच बसणार आहेस 4 तास. आता ते रडत तुला बसायचंय का तुला काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, एखादं पुस्तक वाचायचंय, एखादं मेल लिहायचंय, एखादं काम करायचंय, तो चॉईस तुझ्याकडे आहे. त्यामुळे आय कॅनॉट स्टँड इट, तू मेलास समज एअरपोर्टवर बसून, 4 तास वाट पाण्यात तू मेलास, तर असं म्हणू शकतो आपण की आय कॅनॉट स्टँड इट. पण त्याच्यानंतर तू म्हणायला तू स्वतःच नसशील. त्यामुळे आय कॅनॉट स्टँड इट या वाक्याला काही अर्थ होत नाही. तर त्यामुळे तिसरा जो मुद्दा आहे की अनकंडिशनल लाईफ ऍक्सेप्टन्स, हा पण त्याने खूप महत्वाचा मुद्दा मांडला. आता मी थोडस शेवटाकडे येतो. तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही पुस्तकं किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा मला मेल करू शकता. मी माझा मेल आयडी तुम्हाला इथे पाठवतो. आणि आता आपण प्रश्न उत्तरांसाठी ओपन करूया. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, मी सांगितलेलं काही कळलं नसेल किंवा काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तर घेऊ शकतो. माझा पहिला प्रश्न आहे, आरईबीटीच्या स्ट्रेंथ आणि हे खूप तुम्ही छान सांगितलं, त्याच्या मर्यादा काय तुम्हाला जाणवल्या? हा, तर आरईबीटीच्या मर्यादा ज्या जाणवल्या त्या अशा आहेत की आरईबीटीचा भर हा रिझनिंग आणि विचार करण्यावर आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की त्या सतत विचार करण्यामुळे, ज्याला आपण मराठीत म्हणतो की कळतं पण वळत नाही, असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरईबीटीचा मार्ग थोडासा, जसं आपण म्हणतो ना की अध्यात्मामध्ये ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, तसा आरईबीटीचा मार्ग थोडासा अवघड आहे, ती फिलॉसॉफिकल आहे. त्यामुळे काही लोकांना ती पटकन ग्रास्प होते, काहींना वेळ लागतो. तर त्यामुळे म्हणून मी जे म्हणलं की आरईबीटीचा उपयोग फिलॉसॉफिकल बैठक, वैचारिक बैठक असण्यासाठी करावा आणि त्याच्या जोडीला माइंडफुलनेसचा वापर करावा, जेणेकरून आरईबीटीची जी ही मर्यादा आहे ही ऍड्रेस होते. कारण माइंडफुलनेस मध्ये आपण काही वेळ विचार करायचं थांबवतो. विचार येणं आपण थांबवू नाही शकत, पण विचार करायचं थांबवतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त रिफ्लेक्ट नंतर होता येतं असं मला वाटतं. सो अशा पद्धतीने आरईबीटी आणि माइंडफुलनेस कॉम्प्लिमेंट होऊ शकतो.
सो डॉक्टर, मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर? थँक्यू. हो, आणि अ, एक अ, मला वाटतं आणखीन एक, अ, म्हणजे त्यावर आपणही बोललो आहे, हं, की माइंडफुलनेस मध्ये आपण जे बॉडी सेन्सेशन्सना जे महत्व देतो, हो. तर ते तेवढं आरईबीटी मध्ये दिलेलं असावं असं मला वाटत नाही. हा, बिहेवियर थेरपीमध्ये काही प्रमाणात ते दिलेलं आहे. नाही, सो आरईबीटी मध्ये पण दिलेलं आहे, पण ते हं. सेन्सेशन म्हणजे आपण जे रॅशनल इमोटिव्ह इमेजरी नावाचं एक टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह इव्हेंट इमॅजिन करता आणि त्याच्यानंतर फक्त आपण जसं म्हणलो की ते निगेटिव्ह इव्हेंट इमॅजिन केल्यानंतर तुम्हाला स्वतःला तुम्ही निगेटिव्ह भावना तयार करता स्वतःमध्ये, म्हणजे परीक्षेला जातोय आणि मला काहीच येत नाहीये असं तुम्ही मुद्दामून व्हिज्युअलाइज करता, ज्याची भीती वाटते त्याची. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅनिक होताय, तुम्ही एन्झायटी होता आणि त्या निगेटिव्ह अनहेल्दी निगेटिव्ह भावनांमधनं तुम्ही स्वतःला हेल्दी निगेटिव्ह भावनांमध्ये आणता, पण ते विचार करून. सो त्या अर्थाने तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तिथे सेन्सेशनला महत्व दिलं गेलं नाहीये. सो अजून कोणाला काही प्रश्न आहे? प्रश्न तर हा, एक प्रश्न आलाय सर, विपश्यनेला मर्यादा आहेत का? तर विपश्यनेला मर्यादा आहेत का, यांचं डॉक्टरांनी छान उत्तर दिलं होतं, मी ते फक्त रिपीट करतो. ते म्हणजे असं की विपश्यनेच्या बाबतीत आरईबीटीचा अजून एक स्ट्रेन जी माझी सांगायची राहिली, ती म्हणजे आरईबीटी तुम्हाला जी वैचारिक बैठक देते ना, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे आरईबीटीशियन म्हणून बघू शकता, तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येकडे. त्यामुळे आरईबीटी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला खूप मदत करतो. तर विपश्यनेतनं ते होण्याची शक्यता नाही, म्हणजे करिअरमध्ये प्रमोशन घ्यावे की नाही अशी समस्या आली तर आरईबीटी तुम्हाला मदत करू शकेल. कारण आरईबीटी मध्ये अनेक टेक्निक आहेत, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आणि या गोष्टी, ते विपश्यनेमध्ये होणार नाही, म्हणजे अपिअरंटली होणार नाही. तर त्यामुळे आरईबीटी त्या अर्थाने प्रॅक्टिकल डे टू डे आयुष्यामध्ये तुम्हाला जर आरईबीटीची, म्हणून मी म्हटलं वैचारिक बैठक आली, तर तुम्ही प्रत्येक समस्येकडे प्रत्येक घटनेकडे आरईबीटीशियन म्हणून बघू शकता. तर मला वाटतं ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना उत्तर मिळालं का? ते अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स ऑफ सेल्फ आणि हम्म. दुसरं काय काय ते इलॅबोरेट करा. हा, सो तीन हे आहेत. अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स, USA, त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोललो मगाशी, मी उदाहरणं दिली ती. तुम्हाला USAचं कळलंय का? नाही हो. ते हा हा. पुढे हा, पुढे जा. अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स म्हणजे एलिसनी जी मांडणी केली ती अशी होती की माणूस म्हणून चांगला, वाईट, हुशार, काय बुद्धू असं लेबलिंग करता येणं शक्य नाहीये, सायंटिफिकली शक्य नाही आणि सायकोलॉजिकली हेल्दी नाहीये. आणि त्याची अनेक उदाहरणं आपण आता डिस्कस केली की एखाद्याला आपण म्हणणं की तो अतिशय सज्जन माणूस आहे का, कारण त्यांनी भिकाऱ्याला मदत केली आणि अर्धा तासाने त्यांनी खून केला, तर मग त्याला तुम्ही सज्जन म्हणणार का दुर्जन म्हणणार? बरोबर आहे. त्यामुळे हे जे लेबलिंग आहे ते अतिशय अनसायंटिफिक आहे, कारण माणूस ही एक प्रोसेस आहे आणि त्यामुळे माणूस हा सतत प्रवाहशील आहे, त्यामुळे त्याला एक कुठलं तरी लेबल देणं आता हे लॉजिकली बरोबर नाही. आणि याचं सायकोलॉजिकल हेल्थच्या दृष्टीने कसा विचार आहे की सतत आपण स्वतःला जर दूषणं देत राहिलो की मी नालायक आहे, मी नालायक आहे, नालायक आहे, तुम्ही असं पाहिलं असेल काही व्यक्ती की ते मग त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स खूप कमी झालेला असतो आणि ते स्वतःला सतत कमी लेखत असतात. तर यामध्ये एलिस एलिस काय म्हणतो की तुम्हाला चांगलं किंवा वाईट असं लेबलच देता येणार नाही, तुम्ही आहात फक्त, तुम्ही यू आर अ फॉलिबल ह्युमन बिईंग, एवढंच लेबल तुम्ही देऊ शकता आणि जे सायंटिफिकली आणि लॉजिकली बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला सतत तुम्ही इम्प्रुव्हमेंट करत राहता, तुम्ही स्वतःतल्या उणीवा शोधता, तुम्ही त्याच्यावर काम करता, पण तुम्ही एका एका कुठल्याही एका अँगलला वाहवत नाही जात, म्हणजे तुम्ही खूप इगोइस्टिक पण होत नाही, तुम्ही खूप स्वतःला सेल्फ इमेज पण तुमची खूप खराब होत नाही. त्यामुळे अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्सचा हा अर्थ आहे. तर तुम्हाला हे लक्षात आलं?
म्हणजे आणि डिप्रेशनचं जे महत्वाचं कारण आहे वर्थलेसनेसची भावना. मी अपयशीच आहे असा जो विचार माणूस करत राहतो, त्यामुळे डिप्रेशन हे वाढत राहतं. आणि आरबीटी हेच तिथे सोल्युशन देते की तू अपयशी एखाद्या क्षेत्रामध्ये झाला असशील, याचा अर्थ तू माणूस मधून पूर्णतः अपयशी नाहीस. बरोबर बरोबर. सर तुम्हाला मिळालं का सर उत्तर? हो, ते एक झालं, एक पार्ट हा, झालं. आता परत तिन्ही पुढचे हवेत. दोन सांगतो. हम्म. पुढचे दोन सांगतो आता. हा, हा, दुसरं त्याची करोलरी म्हणजे त्याचा आफ्टर इफेक्ट जो आहे ते म्हणजे अनकंडिशनल अदर ऍक्सेप्टन्स. जसं आपण स्वतःला फॉलिबल म्हणून ऍक्सेप्ट केलं पाहिजे, तसं दुसऱ्याला पण केलं पाहिजे. नाही तर आपण काय सतत चिडचिड, लोकांचा दुस्वास करणे, लोकांचा राग करणे, नाती आपली नाही टिकू शकत चांगली. कारण आपण त्या व्यक्तीच्या एका वर्तनावर फोकस करतो जे आपल्या स्टँडर्ड प्रमाणे नसतं आणि त्या व्यक्तीलाच लेबल लावतो. बरोबर आहे. त्याने आपण त्या व्यक्तीशी कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता जास्त असते. हे दुसरं अनकंडिशनल अदर्स ऍक्सेप्ट. आणि तिसरं जे आपण म्हणतो ते म्हणजे अनकंडिशनल लाईफ ऍक्सेप्टन्स. त्याचं उदाहरण मी दिलं की एअरपोर्टला 4 तास विमान लेट झालेलं आहे, तर हे ऍक्सेप्ट करणं. अनकंडिशनल काय? लाईफ 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 ऍक्सेप्टन्स. ऍक्सेप्ट. आयुष्याची परिस्थिती आहे ती लाईफ ऍक्सेप्ट करणं. लाईफ याचा अर्थ रिझाईन करणं नव्हे. लाईफ. याचा अर्थ काही काही न करणे नाही, पण जी गोष्ट आहे तिचा स्वीकार पहिले करणं गरजेचं आहे. तर त्याला अनकंडिशनल लाईफ ऍक्सेप्टन्स असं म्हणतात. 17 तारीखला. हा सर एक लाईफ चांगला प्रश्न आलेला आहे, स्वतःला चांगलं लेबल देणं हे सुद्धा वाईट का? हो, तर ते मी वाचला तो प्रश्न आणि तो ऍड्रेस केला आपण, की म्हणून एलिस असं म्हणतो की तुम्हाला मनुष्याला लेबल देताच येणं शक्य नाहीये, चांगला असो किंवा मग वाईट ते असो. स्वतःला असो का दुसऱ्याला असो. प्रोसेस. तर हा हा त्याचा मला अर्थ दुसऱ्याला असं विचारायचं होतं. म्हणजे आता काही माणसं आपल्याला भेटतात ती खूपच आपल्याला काय म्हणतात भावून जातात, खूप त्यांचं चांगलं वागणं असतं, मग आपल्याला ते खूपच अगदी गॉडली वगैरे वाटू शकतात. तर असं हा, लेबल देणं ही वाईट खूप का? खूप चांगला प्रश्न आहे. तर एलिसच्या या डेफिनेशन पहिले सांगतो आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येतो. की एलिस असं म्हणतो की यू कॅनॉट रेट अ ह्युमन बिंग. इट इज नॉट पॉसिबल लॉजिकली, इम्पेरिकली, रॅशनली, कुठल्याच पद्धतीने लॉजिकल ते पॉसिबल नाहीये. आणि म्हणून एलिस काय म्हणतो की असं तर त्याचं सोल्युशन तो देतो अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स मध्ये, की वी आर ऑल फॉलिबल ह्युमन बिंग्स आणि आवर बिहेवियर कॅन बी राईट ऑर रॉंग. आणि त्यामुळे त्यांनी एक कन्सेप्ट म्हणली वंडरफुलायझेशन. म्हणजे एखाद्याचं हिरो वर्शिपिंग करणं सुद्धा चुकीचं असतं, कारण ते सत्याला धरून नाहीये. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही असं पाहिलं असेल की त्या ज्या गॉडली फिगर्स असतात त्यांचं एकदम काहीतरी बाहेर आलं की मग एकदम भ्रमनिरास होतो लोकांचा. तर त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता की एखाद्या व्यक्तीचं दैवकीकरण करणं सुद्धा चुकीचंच आहे. ते बरोबर आहे, उत्तर परंतु मिळालं का एखादा मॅडम तुमचं? मी थोडस बोलूय का? हा, बोला ना. नाही, मी एखादा मनुष्य कन्सिस्टंटली चांगला असू शकत नाही का? नाही ना, इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे. हो, कारण चांगला आणि वाईट ह्या रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत ना. चांगलं म्हणजे काय? म्हणजे तुमचे जे चांगल्याचे स्टँडर्ड आहेत त्याच्याप्रमाणे तो वागेल असं तुमची अपेक्षा असेल आणि तसा तो वागत असेल. पण तिसरी व्यक्ती येऊन त्याला म्हणेल ना की त्याची, उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊन बघू, की तुमची हम्म. अपेक्षा आहे की तुमच्या मुलांनी दारू पिऊ नये म्हणजे तो चांगला आहे. हो, हं. हं? आणि कन्सिस्टंटली तो दारू नाही पित आणि तुमच्या दृष्टीने चांगला आहे तो. बरोबर आहे. पण बरोबर आहे. त्याचा बॉस पार्टीमध्ये तो दारू पित नाही म्हणून त्याला म्हणतो अरे काय बावळट मनुष्य आहे, याच्यामुळे मला पार्टीमध्ये पण क्लायंटना इम्प्रेस नाही करतायत कारण हा दारू पित नाही. पण त्याचे व्हॅल्यू तर त्याला डिस्टर्ब होत नाहीत ना. कोणाच्या? त्याचे जे स्वतःचा जो व्हॅल्यू आहे तो हं. डिस्टर्ब होत नाही ना, कारण त्याला नाही नाही, माहित आहे आता की आपण हे मी मी अनकंडिशनल अदर ऍक्सेप्टन्स बद्दल बोलतोय. जेव्हा स्वतःच्या बाबतीत, आता तुमचा प्रश्न आहे की त्यांनी स्टँडर्ड ठेवलेले आहेत की दारू प्यायची नाही. हो, बरोबर आहे.
हा, तर तो त्या बाबतीत स्वतःला दारू पित नाहीये म्हणून स्वतःला चांगलं नाही म्हणू शकत. कारण दारू पिणं हे त्याच्या आयुष्यातला फक्त एक भाग आहे, दारू न पिणं. त्याच्या आयुष्यात बाकीचे पण भाग आहेत. कारण त्यांनी जर अशी सवय लावली तर तो बाकीच्या त्याच्या आयुष्याच्या अंगाला पण असंच रेट करेल, की त्याच्या व्यवसायात काम कमी केलं, त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या स्टँडर्ड प्रमाणे नाही केलं, तर तो स्वतःला दूषणं देईल. म्हणजे असं की यू शुड नॉट बी टू हार्ड ऑन युअर सेल्फ. अशा काही केसेस तुम्ही पाहिल्या असतील की ज्याच्यामध्ये त्यांचे प्रिन्सिपल्स एवढे स्ट्रिक्ट असतात आणि त्याच्यापासून जरा जरी ते हल्ले तरी ते स्वतःला दूषणं द्यायला लागतात. आणि म्हणून नाही ती ते कन्सेप्ट अनहेल्दी आहे. कारण तुम्ही हम्म, एक हम्म. प्रमादशील प्राणी आहात. तुम्ही यू आर अ फॉलिबल ह्युमन बिंग. हो बरोबर आहे, पण त्याच्यावरती सुद्धा काही माणसं मात करतात ना. असं करू शकत नाहीत माझ्या माहितीप्रमाणे. तुम्हाला कोणी माहिती असतील तर सांगा मला. अं, माझा एक प्रश्न होता की हा आरईबीटीचे काही कोर्सेस असतात का की जे करून आपण हे स्वतःवरती वापरू शकतो, म्हणजे आपल्या हा डे तर टू डे को- चॅलेंजेस हा मध्ये तर किंवा कोर्सेस खूप आहेत आता सध्या. आरईबीटी इज अ बज कन्सेप्ट. पण आता असं आहे की मी एक सजेस्ट करीन त्याच्यामध्ये की अल्बर्ट एलिसची फॉर्च्युनेटली 80च्या वर पुस्तकं आहेत. ओके. तर हा, तर तुम्ही पुस्तकं म्हणजे ओरिजिनल सोर्स कडनं तुम्ही जर शिकलात तर ते जास्त चांगलं होईल. आणि कारण आरईबीटी मध्ये आता खूप भेसळ व्हायला लागलेली आहे, त्यामुळे त्याचा जो मूळ संदेश आहे तर त्याच्याबरोबर मी इथे एक पॉडकास्ट पण टाकतोय. आरईबीटीचा एक जो म्हणजे अल्बर्ट एलिसचा जो शिष्य आहे त्याचा एक पॉडकास्ट आहे, तर ते पण मी शेअर करतो इथे. ते इंग्लिशमध्ये आहे, तर ते तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर पण काही शंका आली तर तुम्ही माझा ईमेल ऍड्रेस दिलेला आहे, तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, पण मग तर अशी कोणती पुस्तकं असतील की जी हो, आम्ही जे सांगतो चॅलेंजेस फेस सांगतो करतो. सांगतो ते पण सांगतो. सो पहिले मी आता ऍक्च्युली ती लिंक शेअर करतो. आणि तुम्ही गुगलवर जर गेलात ना तर अल्बर्ट एलिस बुक अमेझॉन वर जा तुम्ही. तिथे त्याची ऑलमोस्ट सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. ओके. आणि त्यातले जे पुस्तक तुम्हाला रेझोनेट करतं ते पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. म्हणजे एखाद्याला समज त्याचं सगळ्यात सेमिनल बुक जे आहे ते गाईड टू रॅशनल लिव्हिंग आहे. ते मला वाटतं सगळेजण लिहून घेऊ शकता तुम्ही. हे वाचलेलं आहे. हा, गाईड टू रॅशनल लिव्हिंग. तर मी आता ही लिंक शेअर करतोय. ओके. अ, त्याचं जे पॉडकास्ट आहे त्याची. मागे मी IPH मध्ये हा एक कोर्स होतो आरईबीटीचा असं कुठेतरी ऐकलेलं, तर हा जेन्युइन असतो का? मला खरंच कल्पना नाही आहे ह्याच्याबद्दल, पण ते तुम्ही IPH. करून बघा ना, आरबीटी मध्ये पण नाही, ते चांगले कोर्स घेतात. आता बंद झाले आहेत. हो का, बंद झाले? तर मला नाही माहिती आरईबीटी आता मधले त्याच्यात. कोर्स थांबवलेत त्यांनी आता. ओके. हा, हा. बर, बर. थांब. येस, ग्रेट. सो थँक्यू. राईट टू नाही, गाईड टू रॅशनल लिव्हिंग. ओके. एक मिनिट, काय मी राईट टू टाकतोय त्या पुस्तकाचं नाव. रॅशनल गाईड. गाईड टू रॅशनल. म्हणजे तुम्हाला फक्त एकच पुस्तक वाचायचं असेल आरईबीटीचं तर हे नक्की वाचा. येस. एनिथिंग एल्स? अजून काही प्रश्न? नाही नाही, छान. फार चांगल्या तऱ्हेने तुम्ही एक्सप्लेन केलंय. थँक्यू. येस येस येस. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी पेशंटली ऐकलं आणि वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. तुमचा काही प्रश्न असेल तर मला ईमेल करा. आणि आता डॉक्टर यश आणि मी एक माइंडफुलनेस आरईबीटी असा एक रिट्रीट घेतोय पुढच्या महिन्यामध्ये. तर त्याचे डिटेल्स तुमच्याबरोबर आम्ही शेअर करूच. तर तुम्हाला जर वेळ आणि इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याला पण येऊ शकता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ओके नीरज ओके, सर. थँक्यू थँक्यू. येस येस. ओके. आता मी थोडा समारोप करतो. मी ही आरईबीटी शिकलेलो आहे. मी माइंडफुलनेस प्रॅक्टिस करण्यापूर्वी स्वतः आरईबीटी सायकोथेरपी म्हणून वापरत होतो. आणि आता सरांनी म्हणून मी म्हटलं की
मी जे वापरत होतो त्यापेक्षा सुद्धा सरांकडे त्याबद्दलचं जो काही माहिती आहे ती अधिक आहे. पण तरी देखील मला त्यावेळी असा अनुभव येत होता की ज्यावेळी आपण हे दुसऱ्यांना शिकवतो त्यावेळी आता आपण हे जी काही बिलीफ पाहणं आणि त्या बिलीफला चॅलेंज करणं, हे दुसऱ्याला समजून सांगणं आणि त्याला ते प्रॅक्टिसला पुन्हा पुन्हा प्रवृत्त करणं हे मला कठीण जात होतं. तुलनेनं माइंडफुलनेस आता आपण टेक्नॉलॉजीच्या साह्यानं ज्यावेळी ते शिकतो त्यावेळी ते म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लक्ष द्या, शरीराकडे लक्ष द्या. आता त्यामध्ये देखील आपण आरईबीटी वापरतोच. आपण ज्यावेळी विचार कसा करायचा असं म्हणतो त्यावेळी ते आरईबीटीच्या पद्धतीनंच तो करावा असं आपण म्हणतो. म्हणजे अविवेकी विचार करायचा नाही. आता इथे आता सर जे डिमांड हे म्हणत होते त्यालाच माइंडफुलनेस मध्ये आसक्ती असं म्हटलं जातं किंवा बुद्धानं जो शब्द वापरलेला आहे, आयुर्वेदात जो शब्द आहे तो आसक्ती हा आहे. आसक्ती आणि द्वेष हे दोन्हीही टाळायचे म्हणजेच स्वीकार करायचा. आणि त्यामुळे आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी विवेकनिष्ठ पद्धतीनंच विचार करायला हवा. पण आता जसं नीरज सर म्हणाले की विचार करणं थांबवता येतं, वर्तमान तर क्षणात फक्त लक्ष एक करेक्शन करतो, हम्म, विवेकनिष्ठ पद्धतीनंच विचार करायला नाही हवा, विवेकनिष्ठ पद्धतीने विचार केला तर चांगलं राहील. अगदी बरोबर. च नको. हा. तिथेही च नको. हम्म. विवेकनिष्ठ पद्धतीनं विचार करताना विवेकनिष्ठ पद्धतीनं करावा. पण विचार करणं कसं थांबवायचं तर ते आपण माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसनं अनुभवू शकतो. प्रत्यक्षात आपण विचार करणं थांबवू शकतो. आणि त्यामुळे आता जसं नीरज सर म्हणाले की आरईबीटी आणि माइंडफुलनेस याचं कॉम्बिनेशन आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते प्रॅक्टिसमध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे. माइंडफुलनेस सरावामध्ये म्हणजे मी जे अनुभवतो ते मी पुन्हा एकदा आता सांगतो. आणि त्यामुळे मी आज माइंडफुलनेसची अधिक प्रॅक्टिस करतो स्वतः देखील. याचं उदाहरण म्हणून मी असं सांगतो की ज्यावेळी आपण कॉग्निशन लेव्हलला आपल्याला हे सांगतो, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो की समजा मी एखादा एक्झरसाइज माझ्या सर्टिफिकेट कोर्स मधल्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि त्याला कोणीही रिस्पॉन्स दिला नाही तर आरईबीटी नुसार मी कॉग्निशन लेव्हलला हे म्हणतो की रिस्पॉन्स द्यायलाच पाहिजे. ही जी डिमांड आहे ती मला बाजूला ठेवायला हवी. मी ज्यावेळी अपेक्षा करतो, इच्छा माझी आहे की रिस्पॉन्ड करावं, पण याचा अर्थ असा नाही की सर्वांनी रिस्पॉन्ड केलंच पाहिजे. हा विचार मी करून माझं जे काही फ्रस्ट्रेशन आहे ते कमी होतं. पण त्या फ्रस्ट्रेशन जे काही थोडंसं फ्रस्ट्रेशन असेल त्यामुळे सुद्धा माझ्या शरीरातल्या संवेदना या त्रासदायक निर्माण होतात असं मी अनुभवतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कॉग्निशन लेव्हलला फ्रस्ट्रेशनची तीव्रता कमी करण्यासाठी आरईबीटी आवश्यक आहे. पण जे काही लो फ्रस्ट्रेशन असतं त्याने सुद्धा आपल्या शरीरात बदल होत असतात. आपण जर आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचा सराव केला तर ह्या ज्या सूक्ष्म संवेदना, त्रासदायक संवेदना सुद्धा आपल्या ज्या काही निर्माण होतात त्या आपल्याला समजू लागतात. त्या जर आपण स्वीकारल्या तर आपण त्या ज्या काही त्रासदायक भावनांची मुळं आहेत तीच आपण काढत असतो. आजचं न्यूरोसायन्स असं म्हणतं की प्रत्येक फिलिंगची रूट्स आपल्या शरीरामध्ये आहेत. कारण ज्यावेळी ती फिलिंग निर्माण झालेली असते त्यावेळी आपल्या शरीरात काही संवेदना निर्माण झालेल्या असतात, आपल्या मेंदूत त्या स्टोअर केलेल्या असतात आणि त्या संवेदना पुन्हा पुन्हा आपल्या शरीरात निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे कॉग्निटिव्ह आज सायकोथेरपीमध्ये जे असं म्हटलं जातं की विचार बदलणं म्हणजे विषवृक्षाची पानं तोडणं आहे. आरईबीटी म्हणजे बिलीफ बदलणं म्हणजे त्याला खोडापासून कापून काढणं आहे. जमिनीच्या वर जो काही भाग दिसतो तो तोडून काढणं आहे. आणि माइंडफुलनेस म्हणजे त्याची मुळं काढून टाकणं आहे. जमिनीत सुद्धा त्याचं जे काही रूट्स आहे जे दिसत नाही आहे. आपल्याला आपल्या मनातले विचार कॉन्शियस पातळीवर समजतात पण शरीरातल्या संवेदना आपल्याला समजतच नाही, त्या नॉन कॉन्शियस असतात. आपण जर माइंडफुलनेसची रेग्युलर प्रॅक्टिस केली तरच त्या समजू लागतात. आणि त्यामुळे
शरीराकडे लक्ष देणं आणि मन अस्वस्थ झालं की शरीरातल्या संवेदना समजणं आणि त्यांचा स्वीकार करणं हे मुळं काढून टाकण्यासाठी सारखं आहे. तेवढं पुरेसं नाही. म्हणजे मूळ काढून टाकलं पण खोडं शिल्लक राहिली तर ते खोड सुद्धा पुन्हा जन्माला येऊ शकतं. त्यामुळे कॉग्नेटिव्ह लेवलला सुद्धा आपल्याला आपले सगळे जे काही दुराग्रह आहेत ते बाजूला ठेवायला लागतील, सगळे काढून टाकावे लागतील आणि विवेकी पद्धतीनं विचार करावा लागेल. बरोबर आहे सर. मला मला एक छोटासा अनुभव सांगतो मी. आपल्याशी बोलून सुद्धा दाखवलं होतं की मी सध्या मुंबईला आहे आणि अशी कंडिशन आहे, तेव्हा मी त्यांना थोडंसं मला हे योग निद्रा शिकवणार आहे आणि मी ती शिकवली बरोबर. त्यांना तिथे. हम्म, आणि त्या जेव्हा त्या शरीराच्या संवेदनाकडे लक्ष द्यायला लागल्या आणि मग हम्म, ज्या ठिकाणी त्यांना हे आहे, इंजुरी आहे, तिथे जेव्हा ते लक्ष द्यायला लागले तेव्हा त्यांना ते अगोदर जाणवत नव्हत्या आणि ते जाणवायला लागल्या. पण हम्म. हळूहळू मग ते कमी सुद्धा होत आहेत, असं आज त्यांचा फोन आला. वा वा वा. म्हणजे हे जे याच्याकडे लक्ष देणं आणि ते ऍक्सेप्ट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. इथे एक प्रश्न आला आहे, आरईबीटी, माइंडफुलनेस, एनएलपी यात काही को रिलेशन आहे का? या सर्व गोष्टीमध्ये आपण जे म्हणतो सजगता ती खूप आवश्यक आहे. आरईबीटी मध्ये सुद्धा सजगता आवश्यक आहे की माझ्या आत्ता जे आधी पहिली गोष्ट जी नीरज सरांनी सांगितली की दुसऱ्यानं अपमान केला म्हणजे मला राग येतो आहे, यामधला जो आधी बिलीफ समजायला हवा आहे. त्यासाठी आधी मला राग आला आहे, माझ्या मनात आता त्रासदायक भावना आहेत, ही सजगता निर्माण होणं, ज्याला मेटाकॉग्निशन असं सायकोथेरपीमध्ये म्हणतात. आपण जे म्हणतो मनस्थितीला नंबर द्यायचा, म्हणजे ही सजगता विकसित करायची आहे. बऱ्याचदा माणसं राग आला की त्यांना राग आला हे भानच नसतं, रागाच्या भरात त्यांची लगेच कृती होत असते. आणि हो. त्यामुळे कोणत्याही सायकोथेरपीमध्ये प्रथम सजगता ही आवश्यक आहे. आता सजग झाल्यानंतर ते जे मनातले विचार आहेत ते माणूस बदलू शकतो, म्हणजे कॉग्नेटिव्ह थेरपी. त्यातला तो म्हणजे आता आपण असं सोप्या भाषेत समजून घेऊ की माझ्या मनात असे विचार आले की मी मूर्ख आहे, याने मला शिवी दिली आहे म्हणजे, तर मी ते विचार बदलवू शकतो की मी काही मूर्ख नाहीये, मला काही चांगल्या गोष्टी येतात, म्हणजे कॉग्नेटिव्ह थेरपी. त्यातला जो बिलीफ आहे, आता जसं सरांनी सांगितलं की मला कोणी शिवी देताच नाहीये, असा जर माझा बिलीफ असेल तर तो बदलणं म्हणजे आरईबीटी. आणि अशी त्याने शिवी दिली, मी विचारांच्या पातळीवर काम केलं पण तरी देखील माझ्या शरीरात त्रासदायक संवेदना निर्माण होतात, असं माझा तरी अनुभव आहे की त्या पातळीवर हे आपण सगळं समजून घेतलं तरी देखील मनाच्या विरुद्ध थोडस, मनाला ज्याचा स्वीकार होत नाही असं ज्यावेळी घडतं त्यावेळी आपल्या शरीरात त्रासदायक संवेदना निर्माण होतात. ती सजगता विकसित केली आणि त्याचा आपण स्वीकार करू लागलो तर या ज्या काही त्रासदायक भावना आहेत या खूप त्याची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी खूप चांगल्या पद्धतीनं कमी करू शकतो. हा, अकल्पिता मॅडम, तुम्ही तुमचा अनुभव सांगू इच्छिता का? तुम्ही सुद्धा आरईबीटी थेरपी म्हणून काम करत होता आणि त्यामुळे तुमचा सांगते. इथे हा, सगळे माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणारे आहेत सगळे का? नाही, काही जण न करणारे असू शकतात. ओके. मी सुद्धा काही काळ आयबीटीचं हे केलंय, कारण मला तो मधुरा म्हणून कोण कोर्स आहेत कोर्स आपल्या, चालवायचा त्यांनी होता, पण माइंडफुलनेसचा माझा फार प्रोग्राम कमी घेतलेला आहे कमी का? अनुभव आहे. हा, मी त्यांना तेच विचारत होते की जमत नसेल तर मला उद्या कॉल करा, पण मला माहित नाही कोण त्या आहेत कोण त्या? आहेत. मधुरा. हा, त्या कदाचित आपला प्रोग्राम न घेतलेल्या असू शकतात. ओके. नाही, मी घेतलाय तुमचा प्रोग्राम. आडनाव काय तुमचं? जोशी. ओके. तुम्ही बोललायत तुम्ही का कधी? आपण फोनवर बोललोय का? हो, माझं तरी आपल्याशी बोलणं झालेलं. उद्या मला जरा कॉल करा, तुम्हाला काय आता कठीण तुम्ही जो जात ते प्रश्न बघू. विचारला होता की तुम्हाला गाणं म्हणताना जी भीती वाटते, असं तुम्ही काहीतरी वाजवताना. विचारलं होतं ना हा, प्रश्न? वाजवताना. हो. हा, तर त्यामध्ये तुम्हाला माइंडफुलनेस मधून उत्तर मिळालं नाहीये का? ऍक्च्युली मला जरा रेग्युलर प्रॅक्टिस करायला स्वतःला खूप हा, पुश करावं लागतं. मला सो उद्या कॉल करा. शुअर. हो.
माझा नंबर असेल ना? हा, तर आरईबीटी सुद्धा म्हणजे एक मी तुम्हाला सांगतो की पुस्तक वाचून करता येत नाही. आरईबीटीचं ऍप्लिकेशन आपल्याला रोजच्या आयुष्यात ज्यावेळी प्रसंग घडतात त्यावेळी करणं खूप आवश्यक असतं. अन्यथा आरईबीटीची पुस्तकं लिहिणारे सुद्धा माझ्या ओळखीचे आहेत, पण ते त्यांच्या भावनिक म्हणजे भावनांची तीव्रता कमी करू शकलेले नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे या केवळ पुस्तक वाचून आरईबीटी सुद्धा त्याचा फायदा होणार नाही. त्याचं तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात अप्लाय करता येणं आवश्यक आहे. आणि ते सजगता ठेवून शरीरावर हा, तर त्यात पहिली पायरी म्हणजे आधी सजगता विकसित होणं, आणि त्यानंतर मग आता जसं तुम्ही आरईबीटीचा अवश्य उपयोग करा, म्हणजे बिलीफ चेंज करणं की माझं वाचणं हे नेहमी अचूकच असलं पाहिजे असा जर तुमचा बिलीफ असेल तर तो काढून टाका. माझं वाजवणं काही वेळा चांगलं असेल, काही वेळा नाही नीट होणार, असं म्हणजे तुम्ही आता तुमच्या वाजवण्यावर स्वतःच जे काही लेबलिंग करता आहात ते बदलणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट. समजतंय का हे? हो हो. म्हणजे एखादी आपल्याला गोष्ट खूप आवडते तेव्हा आपण असं स्वतःवरती खूप प्रेशर टाकतो नकळत की हे कसं चुकलं असं ते जरा होतं. तो याच्यामध्ये मला वाटतं तुम्हाला असा प्रश्न आपण त्याच्यामध्ये काय आहे, डिस्प्युटेशन करणं खूप महत्वाचं आहे. तर आरईबीटी प्रमाणे तुम्हाला असं विचारलं पाहिजे की तुम्ही सतत तुमच्या स्टँडर्ड, तुमचे जे काय स्टँडर्ड असतील वाजवायचे, चांगल्या वाजवायचे, त्याच्याप्रमाणे वाजवलंच पाहिजे. ह्याला काही आधार आहे का? हे सत्याला धरून आहे का? नाही म्हणजे आधार असं ती माझं स्वतःकडून अपेक्षा आहे अशी, कारण मला करेक्ट. ते प्रचंड आवडतं. सो तुम्ही ज्याची अपेक्षा करता ते व्हायलाच पाहिजे असं कुठे लिहिलंय? कुठल्या ग्रंथात लिहिलंय? नाही, भारताच्या असं तर कुठे संविधानात नाही असं लिहिलंय लिहिलंय. का? म्हणजे मग मी परत परत प्रयत्न करत राहते किंवा सतत माझ्या डोक्यात तेच फिरतं जे मी वाजवते, तर ते एक प्रकार माझ्याबरोबर होतो जरा. बरोबर आहे ना. सो तुम्ही, आपण असं म्हणतोय की तुम्ही वाजवलं, चांगलं वाजवायला तुम्ही प्रयत्न करा, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा. पण हे हम्म, झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चांगलं वाजवलंच पाहिजे असं कुठे लिहिलेलं आहे? हा नियम कुठे भारतीय संविधानात लिहिलाय का नाही, कुठल्या? हा नाही लिहिलंय कुठे, नाही हा लिहिलंय. हा. तर मग हा नियम तुम्ही तुम्ही स्वतःला लावलायत ना. आता हम्म. याच्यामध्ये तुम्ही हे पण एक करू शकता, आरईबीटी मध्ये ना एक प्रॅग्मॅटिक डिस्प्युटेशन नावाचा प्रकार असतो, की तुम्ही स्वतःला हे प्रेशर जे आपण, तुम्ही म्हणता की देता, ते तुम्हाला हम्म. फायदेशीर होतं तुमच्या उद्दिष्ट साधण्यासाठी, चांगलं वाजवण्यासाठी, का नॉन फायदेशीर होतं? नाही, असं नाही, नाही फायदेशीर होत खरं सांगायचं तर. अजून भीती वाटते, अँझायटी होते, आणि मग त्या ह्यानी कधी कधी येत असूनही चुकतं म्हणजे असं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर त्यामुळे तुम्हाला हे समजावं लागेल की ह्या माझ्या मागणीचा परिणाम मला फायद्याचा आहे का तोट्याचा आहे. आणि जर तुम्हाला हे लक्षात आलंय आता की ते तोट्याचं आहे, तर मग ते एक अजून एक कारण आहे, तुम्ही करणं थांबवू शकतात. ओके. बरोबर आहे? सो लक्षात येस. येतंय? इज इट मेकिंग सेन्स टू यू? हो हो हो. ग्रेट ग्रेट. हा, त्यामुळे फिलॉसॉफिकल लेवलला तुम्ही आधी हे मान्य केलं पाहिजे की मी अधिकाधिक चांगलं वाजवण्याचा प्रयत्न करेन, पण काही वेळा कदाचित चांगलं वाजवलं जाणार नाही. ओके. हे विचारांच्या पातळीवर, बुद्धीच्या पातळीवर तुम्हाला मान्य होत आहे का? हो. काही वेळा काय मी बऱ्याच वेळा नाही वाजवलं जाणार असंच गृहीत धरलंय, कारण म्हणजे तसंच असतं म्हणजे बऱ्याच वेळा तसंच. हा, मग आता इथे तुम्हाला माइंडफुलनेसचा उपयोग होईल की हे तुम्ही बुद्धीच्या पातळीवर मान्य केलं आहे, तरी देखील अँझायटी येते. हा म्हणजे अपेक्षांमुळे ते असं. मागणीमुळे, अपेक्षांमुळे नाही. एक्झाम. हा, मागणी आणि एक्झाम आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे पण. हा, तर तुम्हाला अँझायटी येते त्यावेळी समजतं का आता मनात अँझायटी आहे? हो येते, हो समजतं समजतं. त्यावेळी तुम्ही तुमच्या मनस्थितीला नंबर देऊ शकता का? हो, 3-4 ओके, गुड. आता ज्यावेळी तुम्ही असा नंबर देता त्यावेळी तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊ शकता का? हो येऊ शकते. आणि मग त्यावेळी शरीरात काही जाणवतं का? हो, जाणवतं जाणवतं.
काय जाणवतं? रेस्टलेसनेस असा एक, जसं म्हणजे एखादं पझल आपण कम्प्लीट करतोय आणि होत नाही नाहीये नाही, हे तुम्ही तर मनाच्या पातळीवर सांगता. शरीरातल्या संवेदना म्हणजे छातीत धडधड, जड वाटणं, वेदना होणं, हा पोटात हालचाल होणं, असं यातलं काय नाही होतं? नाही, यातलं नाही जाणवत खरं इतकं, म्हणजे खूप नाही जाणवत. मनातलं जास्त जाणवतो, माइंड मधलं. ओके. मग तुम्हाला आमच्या या पद्धतीनुसार बॉडी स्कॅनचा सराव अजून करावा लागेल. ओके ओके. तुम्ही जे मनात रेस्टलेस वाटतं, ही मनातली अवस्था आहे, मनाची अस्वस्थता आहे. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो आणि शरीरात हम्म, तुम्हाला काही ना काही बदल जाणवणं अपेक्षित आहे. छातीत धडधड होणं, पोटात गोळा हम्म, येणं, घाम ओके. फुटणं, असं काही ना हम्म, काही. हम्म, हम्म. त्यासाठी तुम्हाला रोज किमान 10 मिनिटं, तुमच्याकडे बॉडी स्कॅन ऑडिओ आहे ना? हो, माझ्याकडे सगळे ऑडिओज आहेत, पण मी बरेच वेळा पहिले 2 ऑडिओज करते आणि नंतर मग एक थोडं गॅप होते तर परत. आजपासून या सेशनचा एक टेक होम मेसेज म्हणून उद्यापासून बॉडी स्कॅन सरावासाठीच 10 मिनिटं काढा. ओके. 10 मिनिटं काढता येतील का? आंघोळीसाठी हो, काढता ना 10 तुम्ही? मिनिटं. हो, 10 मिनिटं नक्कीच काढता येते. हा, मग 10 मिनिटं बॉडी स्कॅनचा रोज सराव करा. 10 मिनिटापेक्षा अधिक वेळ मिळाला तर अवश्य करा. ओके ओके. आणि त्यावेळी मुख्यतः छाती, पोट, डोकं याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही नक्कीच. असा बॉडी स्कॅनचा सराव कराल, तेवढं तुम्हाला शरीरातल्या संवेदना समजू लागतील. आणि ज्या ज्यावेळी मन अस्वस्थ होतं, म्हणजे ही अँझायटी असते, त्यावेळी मग शरीराकडे लक्ष द्यायचं आणि जी काही छातीत हम्म, धडधडत आहे तिचाही स्वीकार करायचा. ओके. येस, ओके, नक्की. ऑल दी बेस्ट. याच्यात पुन्हा काही थँक्यू. अडचण आली तर अकल्पिता मॅडमशी संपर्क करा. ज्यावेळी नक्की तुम्हाला नक्की. अँझायटी असते त्यावेळी सुद्धा तुम्ही फोन करू शकता. त्यावेळी अकल्पिता मॅडम तुम्हाला गाईड करू शकतात. आता अकल्पिता ओके. मॅडम स्वतःचा अनुभव सांगतायत. त्या सुद्धा आरईबीटी शिकलेल्या आहेत स्वतःच्याच प्रॉब्लेमसाठी. मॅडम सांगताय ना तुम्ही? हो, सांगते. सो माइंडफुलनेस शिकायच्या आधी मी आरईबीटी शिकले. मला प्रचंड 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 आवडतं आरईबीटी. आणि मी सगळ्यांना सांगेन की आरईबीटी हे महत्वाचं आहे, स्वतःला समजून घेण्यासाठी खूप आहे. हे मला खूप जाणवलं. आणि त्याच्यानंतर मी माइंडफुलनेस शिकले, पण मी आधी तेवढी प्रॅक्टिस करत नव्हते. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सुद्धा करायला लागले. आणि आरईबीटीच्या लेव्हलवर जे आपण म्हणतो बिलीफ्स आपले इरॅशनल, रॅशनल डिस्प्युटेशन करत करत काही असे माझे वैयक्तिक प्रसंग होते, त्याच्यात मी ऑलमोस्ट काम केलं होतं त्याच्यावर. सो मला माहिती होतं की आता हा प्रसंग माझ्या समोर आला तर मला अँझायटी होणार नाही, मी घाबरणार नाही किंवा मला अस्वस्थ वाटणार नाही. मला हे खूप विचारांच्या लेव्हलवर माहिती होतं आणि तो प्रसंग समोर आला. आणि मला जाणवलं की येस, सॉरी, येऊ घातलेला प्रसंग समोर. सो आय वॉज कॉन्फिडंट की नाही, मी ह्याच्यावर काम केलेलं आहे. सो हे असं असे माझे इरॅशनल बिलीफ आहेत, मी हे लावते वगैरे सगळं. सो मी शांत होते. अदरवाईज त्या प्रसंगाला सामोरं जायचं म्हणून पण एक वेगळी मला अँझायटी जाणवायची. त्या लेव्हलवर मी शांत होते. पण प्रत्यक्षात तो प्रसंग एकदम समोर आला. त्यावेळी विचारांच्या लेव्हलवर जरी मी शांत असले, तरी छातीत धडधडायला लागलं होतं माझ्या. त्यावेळी मला समजलं की सर जे मगाशी म्हणले ना, रूटपासनं ते जायला पाहिजे. माइंडफुलनेस किती महत्वाचं आहे. त्यावेळी मला समजलं, मी सरांना सांगितलं होतं तेव्हा. सो हे महत्वाचं आहे. नुसतं विचारांवर काम करून नाही, सो हे दोन्ही हातात हात घालून जातं. सो हाच अनुभव आहे ऍक्च्युली माझा. आणि त्याच्यानंतर मग विचारांच्या लेव्हलवर काम तर केलेलंच होतं. मग माइंडफुलनेस प्रॅक्टिस जेव्हा केली त्या प्रसंगासाठी, आता ती सुद्धा हे कमी झाला. तो सगळा त्रास ऑलमोस्ट गेलाच म्हटलं तरी झालं. म्हणजे ते रूटपासूनच क्लीन झालाय. थँक्यू. धन्यवाद. त्यामुळे इथे जे जॉईन झालेले आहेत ते बऱ्यापैकी सगळ्यांना माइंडफुलनेस परिचित असावं. आज आपण आरईबीटी अधिक खोलातून समजून घेतलेलं आहे. त्यामुळे आरईबीटी नुसार आपल्या जे काही असे चुकीचे बिलीफ असतील,
चुकीच्या विचार पद्धती असतील त्या आपण अवश्य बदलूयाच, पण त्याचबरोबर माइंडफुलनेसचा म्हणजेच शरीराच्या सजगतेचा अधिक सराव करूया, शरीराकडे लक्ष देण्याचा सराव करूया. ज्या ज्यावेळी मन अस्वस्थ होतं त्या त्यावेळी शरीरात बदल होतात याचा अनुभव आपण स्वतः घेणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी ते संवेदना जाणवतात आणि आपण त्यांचा स्वीकार करतो, हा स्वीकार हा सुद्धा पुन्हा आरिबीटी आणि माइंडफुलनेस यामध्ये साम्य आहे. तर माझ्या अभ्यासानुसार आरिबीटी मध्ये संवेदनांचा स्वीकार याला फार महत्व दिलं जात नाही, विचारांचा स्वीकार हे महत्व दिलं जातं. माइंडफुलनेस आणि आरिबीटी मधला हा एक आपण जो काही फरक आहे तो समजून घेऊन शरीरातल्या संवेदना जाणणं आणि त्यांचाही स्वीकार करणं हे देखील जर आपल्याला जमू लागलं तर या सगळ्या त्रासदायक भावनांची मुळच आपण काढून टाकू. आणि मग माइंडफुलनेस आणि आरिबीटी म्हणजे सजग आणि सजगतेनं विचार करणं आणि जे आपल्या नियंत्रणात नाही आहेत, निरुपयोगी आहेत असे विचार करत राहणं थांबवता येणं, हे जे कौशल्य आहे आपलं, हे कौशल्य आपण सर्वजण विकसित करूया. आणि आता जसं नीरज सरांनी आपल्याला आरिबीटी बद्दल खूप सोप्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं, तसं आपणही ते सांगण्याचं कौशल्य आपल्यामध्येही विकसित करूया, कारण समाजामध्ये या सर्वाची खूप गरज आहे आज. आणि त्यामुळे आपण स्वतः त्याचं ऍप्लिकेशन करूया. आणि असंच दर सोमवारी आपलं जे सेशन होतं त्यामध्ये सहभागी होऊया. नीरज सरांनी आज वेळ काढून खूप चांगल्या पद्धतीनं आरिबीटीची थोडक्यात पण आपल्याला समजेल अशी मांडणी केली, यासाठी त्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद. नीरज सर, धन्यवाद तुम्हाला काही? सगळ्यांचे. पुढे पण तुम्हाला काही मदत लागली तर माझे डिटेल्स दिलेले आहेत. सो आय विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. सो थँक्यू व्हेरी मच. आपण याच्यात अजूनही पुढचं आरिबीटी इन डिटेल्स असंही एखादं सेशन तुमचं ठेवू शकतो की जे विषय आज तुम्हाला मांडता आले नाहीत त्याच्या हो पुढचे हो विषय हो, आपण त्यामध्ये घेऊ शकतो. करेक्ट करेक्ट. सो मला असं वाटतं त्याच्यामध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण एखादं जर घेऊ शकलो तर ते नक्कीच घेऊ. आणि मला आवडेल पुढच्या वेळी जर लोकांना ऐकायचं असेल तर आपण नक्कीच हो सर, पुढच्या सोमवारी घ्या सर तुम्ही लाईव्ह हा, नाही, सेशन. हो आता आपली ठरली आहेत एप्रिल पर्यंत, पण त्यानंतरच्या ह्याच्यात आपण हे घेऊ शकतो. चालेल चालेल. येस, थँक्यू. माझे डिटेल्स पण दिलेले आहेत. पर्सनली काही क्वेरी असतील तर मला तुम्ही विचारू शकता. थँक्यू. आपण मीटिंग सगळ्यांचे संपतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. सर, तुम्ही एंड करा मीटिंग. हा, सो मला मला एंड करायचं झालं तर मी असं म्हणेन की याच्यावरती वाचन, फॉर्च्युनेटली अल्बर्ट एलिसचं खूप पुस्तकं अवेलेबल आहेत. तर त्यातलं एक पुस्तक मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही वाचूच शकता. माझा ईमेल ॲड्रेस आणि काही लोकांनी नंबर मागितलाय तर मी नंबर पण देतोय. तुम्ही मला मेसेज करा पहिले. आणि कारण कदाचित जर मी मीटिंग वगैरे वगैरे असलो तर, किंवा डायरेक्ट पण फोन करू शकता. मी जर मीटिंग मध्ये असलो तर मी घेऊ नाही शकणार फोन, पण मी कॉल बॅक करीन. सो तुमच्या काही पर्सनल क्वेरीज असतील त्या पण तुम्ही मला विचारू शकता आणि माझ्या कपॅसिटी प्रमाणे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. सो धन्यवाद. हॅलो, हा. माझ्याकडे ना उद्योजकांचे अंतरंग किमो फडकेंचं आहे. मला हो तेही हो. चांगलं वाटलं. हा हा. उद्योजकांचे अंतरंग किमो फडके. बरोबर. त्याच त्यांची अनेक हं, पुस्तकं आहेत, पण ते हं, त्या मुंबईच्या पावसात ती बरीचशी त्याची जे ओरिजिनल प्रिंट्स आहेत त्या गेल्या आहेत. त्यामुळे ते आता झेरॉक्स कॉपीज अवेलेबल आहेत. त्यांचे वेगवेगळी पुस्तकं आहेत. चक्रम माणसाशी कसे वागावे पासनं. तर तुम्ही ती घेऊ शकता. पुस्तकं तुम्हाला मिळाली तर बघा. माझ्याकडे 1-2 कॉपीज होत्या, तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडची एक कॉपी मी तुम्हाला देईन झेरॉक्स काढून. येस. सो मला वाटतं आपण संपूया आता हे सेशन. थँक्यू हो. डॉक्टर यश आणि तुमच्या सगळ्यांचे मला संधी दिल्याबद्दल.